Okay, so now we are going to see the next point, okay, that is electric potential and electric potential energy. Okay, electrostatics मध्ये नेक्स्ट जो पॉइंट आहे तो काय, इलेक्ट्रिक पोटेंशियल and electric potential energy. So what they actually mean, that we are going to see, learn here. आपण इलेक्ट्रिक पोटेंशियल आणि इलेक्ट्रिक पोटेंशियल एनर्जी नेमका काय अर्थ आहे याचा, ओके. त्याच्यानंतरनं इलेक्ट्रिक पोटेंशियल ड्यू टू पॉइंट चार्ज ॲट डिस्टन्स आर किती असतं, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय, त्याच्यामुळे इलेक्ट्रिक पोटेंशियल किती असतं, हे 2-3 पॉईंट्स आहेत, आणि इक्विपोटेंशियल सरफेसेस. So what we are going to learn today in this lecture, first of all we are going to discuss about what is electric potential and potential energy. Then we are going to talk about, okay, electric dipole. Okay, we are going to talk about electric dipole. नेमकं याचं मीनिंग काय आहे ते बघणार आहोत आपण. And due to electric dipole, how much is electric potential? Potential due to electric dipole. Okay, याच्यामुळे पोटेन्शियल किती असते ते बघणार आहोत. Then after that we are going to discuss about equipotential surfaces. Equipotential surfaces. Okay. So these are the few points related to electric potential we have. हे सगळे पॉईंट इलेक्ट्रिक पोटेन्शियलची निगडीत आहेत. आता यासाठी ना सुरुवातीला तुम्हाला पोटेन्शियल आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, नेमका तो कन्सेप्ट काय तो तुमचा क्लिअर पाहिजे. ओके, जसं तुमचं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असते किंवा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल शिकला, अगदी तसंच इलेक्ट्रिक फील्डशी निगडीत इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी असते. ओके, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असते सांगा बघू. व्हॉट यू मीन बाय पोटेन्शियल एनर्जी इन जनरल. मेकॅनिकल पोटेन्शियल एनर्जी काय असते. व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी. मराठीत त्याला आपण स्थितीज ऊर्जा म्हणतो. जसं कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा, तसं पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा. हां, एनर्जी स्टोर्ड, एनर्जी इन स्टोर्ड फॉर्म. ओके, कोणताही ऑब्जेक्ट आहे मग आता एनर्जी स्टोर्ड ही कशी होते. फॉर एक्झाम्पल सपोज दिस चॉक इज हियर, ओके, ऑफ मास एम इतक्या मासचा हा चॉक आहे, अँड दॅट इज रेस्ट ॲट दी सरफेस ऑफ अर्थ. राईट, इथं आहे तो रेस्ट पोझिशनला आहे. प्रेझेंटली त्याच्यावर कोणता फोर्स ॲक्ट होत आहे आत्ता जर बघितलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच इज इन डाऊनवर्ड डिरेक्शन. आणि किती असतो तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हाऊ मच इज दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. याचं एम इतकं मास असेल तर याच्यावर किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो. एम इतकं मास असेल तर एम जी इतका. फोर्स म्हणजे काय असतो. व्हॉट इज फोर्स. फोर्स इज व्हॉट. फोर्स इज नथिंग बट मास इंटू ॲक्सेलरेशन. सो वेन वी से इट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दिस ॲक्सेलरेशन शुड बी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, जे आपण जी न दाखवतो. ओके, सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट इज एम जी. कोणत्याही ऑब्जेक्टवर जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो तो काय असतो, एम जी असतो. ओके, जो ॲक्च्युली त्या ऑब्जेक्टवर कोणत्या डायरेक्शनमध्ये ॲक्ट व्हायला आहे, डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये ॲक्ट व्हायला आहे. राईट, इट इज ॲक्टिंग इन डाऊनवर्ड डिरेक्शन. म्हणजे आता हा चॉक मी इथं स्टेडी पकडला, सो देर इज फोर्स ॲक्टिंग इन डाऊनवर्ड डिरेक्शन. आता मी याला जर उचलायचं म्हटलं, देन आय हॅव टू स्पेंड सम एनर्जी. नो, मला जर याला उचलायचं असेल तर माझी एनर्जी थोडी खर्च केली पाहिजे मला. ओके, सो आय एम गोइंग टू स्पेंड सम एनर्जी टू लिफ्ट इट अप बाय सर्टन हाईट एच. मला इथून इथंपर्यंत वर घेऊन जायचं असेल, ओके, तर मला माझी एनर्जी थोडी खर्च केली पाहिजे. ओके, सो व्हॉट एव्हर एनर्जी दॅट आय स्पेंड ओव्हर हिअर, जी एनर्जी मी याला खर्च करतो वर घेऊन जाण्यासाठी, ओके, सो ती एनर्जी या ऑब्जेक्टमध्ये स्टोर्ड राहते इन फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीच्या टर्ममध्ये ती एनर्जी काय राहते, स्टोर राहते. लक्षात घ्या. आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलच्या बाबतीत जर म्हटलं तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल यू कॅन शो बाय GM/R, आणि त्याला इंटू परत त्याचं मास केला त्या ऑब्जेक्टचं तर ती पोटेन्शियल एनर्जी होते. हे तुम्ही 11th थोडं शिकला. ओके, दिस इज अबाउट ग्रॅव्हिटेशन अँड ऑल. त्याचा इथं असा डायरेक्ट संबंध नाही आहे, परंतु हे जर तुमचं बेसिक थोडंसं क्लिअर असेल ना तर हे समजायला सोपं जातं आहे की इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय.
सो एनर्जी ही कुणामुळे आहे लक्षात घ्या. एनर्जी म्हणजे व्हॉट एव्हर आय डज द वर्क हिअर. मी जे काही इथं काम करतो ना, ओके, त्याला वर घेऊन जाण्याचं मी काय करतो, वर्क करतो. आय डन अ वर्क हिअर. ओके, आता ह्याला जर वर उचलायचं असेल तर मला कमीत कमी केवढा फोर्स लावला पाहिजे तर उचलणार हे. याच्यावर किती फोर्स ॲक्ट व्हायला आहे, एम जी इतका. मला किती कमीत कमी फोर्स याच्यावर लावला पाहिजे तर वर उचलणार, एम जी इतकंच ना. ओके, कमीत कमी तेवढा फोर्स तर लावला पाहिजे ना जेवढ्या फोर्सनं ते खाली आहे. सपोज आता हा बेंच आहे, या बेंचला नुसताच मी बोटानं असं केलं तर वर उचलणार आहे का, नाही. कारण का, मी जेवढा फोर्स याच्यावर वर उचलण्यासाठी लावलो आहे तेवढा त्याच्यापेक्षा जास्त फोर्स डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये आहे ना त्याच्यावर. सो कमीत कमी एवढा फोर्स तर लावला पाहिजे ना वरच्या डायरेक्शनमध्ये मला. ओके, तर ही वस्तू वर उचलणार आहे आणि मी तिला किती वर उचलणार आहे तेवढी माझी एनर्जी खर्च होणार. मी थोडंच उचललो तर आय कॅन स्पेंड देअर ओनली स्मॉलर अमाऊंट ऑफ एनर्जी. बरोबर आहे. जास्त वर उचललो तर जास्त एनर्जी खर्च होणार आहे, म्हणजे वर्क डन जास्त होणार आहे. सो वर्क कसं काढतो आपण, वर्क इज नथिंग बट वॉट वी हॅव फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क कसं काढतो, वर्क डन इज नथिंग बट फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो फोर्स इथं किती आहे, एम जी. ओके, आणि यस म्हणजे इथं काय, डिस्प्लेसमेंट. सो हे जे वर्क डन आपण करतो दॅट इज स्टोर्ड इन फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. म्हणून पोटेन्शियल एनर्जी काय असते, एम जी एच. पोटेन्शियल एनर्जी काय असते, एम जी एच. अनेक वेळा आपण यूज करतो ना हा फॉर्म्युला. ओके, आणि इथं फोर्स डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये आहे आणि डिस्प्लेसमेंट अपवर्ड डिरेक्शनमध्ये आहे, म्हणून इथं साईन काय असते, मायनस. बोथ ऑफ देम आर अपोजिट टू इच अदर. ओके, कारण हे ॲक्च्युली कसला प्रोडक्ट आहे, यांचा डॉट प्रोडक्ट असतो. वर्क इज डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. डॉट प्रोडक्ट काय असतो नेमका, एफ एस कॉस थिटा. आता फोर्स इकडे आहे खाली एम जी आणि डिस्प्लेसमेंट त्याची वर आहे, समजतंय. सो अँगल बघितलं तर 180 डिग्री, कॉस ऑफ 180 डिग्री इज -1. सो मायनस एम जी एच. कळलं कसं आलं. ओके, सो निगेटिव्ह साईन इंडिकेट दॅट वर्क डन जे आहे दॅट इज ऑन द ऑब्जेक्ट, बाय द ऑब्जेक्ट नाही, ऑन द ऑब्जेक्ट. ओके, किंवा द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट डिरेक्शन. सो दॅट्स वाय निगेटिव्ह साईन इज देअर. कारण माझी एनर्जी खर्च झाली, लक्षात घ्या. मग आता माझ्याकडून हे वर्क डन झालं, खर्च झाली एनर्जी, ही गेली कुणाकडे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतो, हे काय जस्ट माहितीसाठी आहे. ओके, तुमच्या माहितीसाठी आहे. दिस इज नॉट ॲक्च्युली रिलेटेड टू इलेक्ट्रिक फील्ड अँड ऑल. फक्त हे जर समजलं असेल तर तुम्हाला यू कॅन बेटर अंडरस्टूड दिस इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. दॅट्स वाय आय एम टेलिंग यू दिस. त्यासाठी सांगतो हे. ओके, सो व्हॉट आय वॉज टोल्ड यू, काय सांगितलं तुम्हाला इथं, निगेटिव्ह साईन काय. आणि जी मी खर्च केलेली एनर्जी आहे बाय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी तुम्हाला माहीत आहे दॅट एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉयड, इट ओनली ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. मग मी खर्च केलेली एनर्जी गेली कुठे, वॉट एव्हर आय स्पेंड सम एनर्जी, नो, वेअर इट गोज. सो इट गोज इन दिस ऑब्जेक्ट, या ऑब्जेक्टकडे राहते. आणि मेकॅनिकल म्हणजे हे कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे, लक्षात घ्या. सो मेकॅनिकल एनर्जी ही कॉन्झर्व राहते, शेवटपर्यंत कॉन्झर्व राहते. म्हणजे टोटल एनर्जी जी असते कोणत्याही ऑब्जेक्टची ही कशी काढतो आपण, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. बरोबर आहे. आत्ता हा ऑब्जेक्ट इथं घेऊन गेलो, इथं याची वेलॉसिटी 0, म्हणजे याची कायनेटिक एनर्जी आता किती आहे, 0. जी काय त्याची टोटल एनर्जी असेल ती पूर्णपणे कुठली एनर्जी असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. आणि याला जर मी सोडलं, या हाईटला नेऊन सोडलं तर काय होतं बघा, this potential energy is get converted into kinetic energy. Okay, so like this you should know that some part of initial part related to what is potential actually means, what is potential energy means. Then you really understood what is electric potential and electric potential energy. हे तुम्हाला समजेल काय नेमका त्याचा अर्थ आहे. सो हे थोडंफार ओके, हे इतर मेकॅनिक्सशी रिलेटेड पोटेन्शियल वगैरे आपण बघितलं. If you understood this, then you understood electric potential. So now we will see electric potential energy. Suppose तुमच्याकडे एक इथे पॉझिटिव्ह Q चार्ज आहे. ओके, Q इतका चार्ज आहे म्हणून चला. ओके, आणि या Q इतक्या चार्जची काय असणार आहे, स्वतःची एक इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे. ती इलेक्ट्रिक फील्ड कशी असणार आहे, पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक फील्ड. चार्ज पॉझिटिव्ह आहे म्हणजे पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे. बरोबर आहे. आता सपोज याच्यापासून एक ठराविक अंतरावर आर इतक्या डिस्टन्सवर एक टेस्ट पॉईंट चार्ज स्मॉल क्यूनं दाखवूया आपण. ओके, सपोज
इफ देअर वी हॅव वन टेस्ट पॉईंट चार्ज क्यू, एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे सपोज, हा जो चार्ज आहे तो एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे असं आपण थोडा वेळ कन्सिडर करूया. सपोज आय वॉन्ट टू ब्रिंग दिस चार्ज फ्रॉम समवेअर फ्रॉम इन्फिनिटी टू दिस पॉईंट इन दिस इलेक्ट्रिक फील्ड, किंवा राहून दे इन्फिनिटी, तुम्ही म्हणा की इथं आपण म्हणूया याला ए पॉईंट म्हणूया, या ए पॉईंटपासून सपोज मला या बी पॉईंटपर्यंत या चार्जला इथं ट्रान्सफर करायचं आहे. आय वॉन्ट टू ट्रान्सफर इट, आय वॉन्ट टू जस्ट take it at point B which is close to that positive Q charge. मला काय म्हणायचा अर्थ कळाला तुम्हाला, लक्षात आलं? सो इथं काय आहे, सुरुवातीला तुम्हाला तुमच्याकडे एक Q इतका चार्ज आहे, पॉझिटिव्ह Q इतका. ओके, त्याची जी फील्ड असणार आहे ती पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे, बरोबर आहे. माझ्याकडे एक टेस्ट चार्ज आहे, हा एक टेस्ट चार्ज म्हणजे एक स्मॉलर चार्ज, की कुणाला म्हणायचं टेस्ट चार्ज, विच विल नॉट अफेक्ट दी इलेक्ट्रिक फील्ड ऑफ दिस मेन चार्ज. हा जो मेन चार्ज मी ज्याच्याबद्दल मी कन्सिडर करालो ना, याच्या इलेक्ट्रिक फील्डवर जो परिणाम करणार नाही असा तो टेस्ट चार्ज आहे. ओके, सो याच्यामुळे याच्यावर काही फरक पडणार नाही जास्त, असा तो टेस्ट चार्ज आहे. सो इनिशियली सपोज इट इज ॲट पॉईंट ए, तो सुरुवातीला कोणत्या पॉईंटला आहे, ए पॉईंटला आहे. ओके, या ए पॉईंटपासून तो बी पॉईंटपर्यंत तुम्हाला शिफ्ट करायचा आहे. मला सांगा, हा जर पॉझिटिव्ह क्यू चार्ज आहे, राईट, इफ दॅट इज अ पॉझिटिव्ह क्यू चार्ज, सो या प्लस क्यू चार्जमुळे त्याच्यावर कोणत्या प्रकारचा फोर्स ॲक्ट होणार आहे, रिपल्सिव्ह फोर्स ॲक्ट होणार आहे, राईट, बरोबर आहे ना. हा जो टेस्ट चार्ज आहे क्यू, जो इतक्या अंतरावर आहे, हे म्हणूया याला ओ म्हणूया, ओ पासून ए इतक्या अंतरावर आहे, राईट, याच्यावर इथं ॲक्च्युली त्याच्यावर कोणत्या प्रकारचा फोर्स ॲक्ट होणार आहे, इलेक्ट्रिक फोर्स जो ॲक्ट होणार आहे त्याच्यावर, तो कोणत्या डायरेक्शनला होणार आहे, अवे. ओके, याच्यापासून दूर, ॲक्च्युली याला तो दूर फेकणार आहे, कारण सेम चार्ज आहेत, सेम फील्ड आहे, बरोबर आहे. मग आता मला सांगा, हा चार्ज ज्याला याची इलेक्ट्रिक फील्ड बाहेरच्या डिरेक्शनमध्ये ढकलायला लागलेला आहे, याला जर सपोज मला इकडे आणायचं आहे बी पॉईंटला, तर आय हॅव टू यूज एक्सटर्नल फोर्स. मला त्याच्यावर एक एक्सटर्नल फोर्स एक्झर्ट करावा लागेल ना. आय हॅव टू अप्लाय अन एक्सटर्नल फोर्स ऑन इट. जसं मगाशी मी सांगितलं की हा चॉक आहे, याच्यावर एम जी इतकं डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये फोर्स आहे, मला वर उचलायचं असेल तर तेवढाच अपोजिट फोर्स एक्झर्ट केला पाहिजे त्याच्या विरुद्ध. तसंच इथं पण या टेस्ट चार्जला ए पासून बी पर्यंत आणायचं असेल तर आय हॅव टू अप्लाय अन एक्सटर्नल फोर्स. मला किती एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला पाहिजे, जेवढा त्याच्यावर इलेक्ट्रिक फोर्स इथं ॲक्ट व्हायला आहे तेवढाच, समजतंय, तेवढाच फोर्स मला त्याच्यावर एक्झर्ट केला पाहिजे. आणि डायरेक्शनचा विचार केला तर हा फोर्स त्याच्या काय अपोजिट आहे. ओके, समजलं तुम्हाला इथंपर्यंत काय काय केलं आपण, समजलं. ओके, म्हणजे मला जर या टेस्ट चार्जला ए पासून बी पर्यंत आणायचं असेल तर आय हॅव टू डू द वर्क, आय हॅव टू अप्लाय अन एक्सटर्नल फोर्स. एक्सटर्नल फोर्स त्याच्यावर अप्लाय केला पाहिजे आणि अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड मला त्याला इकडे आणायचं आहे. म्हणजे आय हॅव टू डू द वर्क, मला वर्क डन पण केलं पाहिजे. आय हॅव टू यूज सम ऑफ माय एनर्जी, मला त्याच्यावर एनर्जी खर्च केली पाहिजे थोडी. ओके, सो वेन आय ब्रिंग दिस चार्ज फ्रॉम हिअर टू हिअर, लक्षात घ्या, इथून इथंपर्यंत ज्यावेळी मी त्याला ओके ओढतो, बीपर्यंत आणतो, त्यावेळी काय होतं आहे, इट्स पोटेन्शियल एनर्जी इज गेट इन्क्रीज. मगाशी कसं इथून इथं नेलं, मी खर्च केलेली एनर्जी गेली ना त्या वस्तूमध्ये, तसं इथं देखील हा चार्ज अगेन्स्ट दिस इलेक्ट्रिक फील्ड जेव्हा त्याला तुम्ही ए पासून बी पर्यंत आणता त्यावेळी तुम्ही खर्च केलेली एनर्जी या फोर्समुळे जी आहे ती स्टोअर राहते पोटेन्शियल एनर्जीच्या टर्ममध्ये. ओके, अँड दॅट इज नथिंग बट वी कॉल इट ॲज इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. त्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतो. सपोज मानून झाला इथून इथंपर्यंत हे डिस्प्लेसमेंट डी आर इतकं आहे, डिस्प्लेसमेंट त्याच्यावर ॲक्ट होणारं किती आहे, डी आर इतकं आहे. मग ते जे स्मॉल वर्क डन असेल त्याला जे स्मॉल वर्क डन करावं लागेल ए पासून बी पर्यंत आणण्यासाठी, सो वर्क डन कसं करतो आपण, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, बरोबर आहे ना. वर्क डन कसं करतो आपण, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, सो इथं मी एक्सटर्नल फोर्स जो लावला तो आणि त्याची झालेली डिस्प्लेसमेंट, याच्यावर मला वर्क डन करता येईल. एक स्मॉल, सपोज मला त्याला ए पासून बी पर्यंत आणायचं आहे. पुन्हा एकदा आपण कन्सिडर करूया, लेट अस कन्सिडर अगेन द सेम केस. ओके, मगाच्यासारखीच केस कन्सिडर करूया, समजतंय का बघा तुम्हाला. ओके, सो ओ हा ओरिजिनचा एक पॉईंट आहे जिथं तुमचा मेन चार्ज प्लस क्यू इतका आहे.
ओ पासून ए पर्यंत हे जे डिस्टन्स आहे, लेट्स से इट इज R1 म्हणूया किंवा काही म्हणा त्याला, वॉट एव्हर यू से, R1. आणि ओ पासून बी पर्यंतचं अंतर जे आहे याला आपण R2 असं म्हटलं तरी चालेल. इथून इथंपर्यंत R1 इतकं डिस्टन्स आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि आता या टेस्ट चार्ज क्यूला मला ए पासून बी पर्यंत आणायचं आहे. ओके, तर टोटल वर्क डन किती लागेल, हाऊ मच इज द टोटल वर्क डन दॅट आय हॅव टू डू, मला टोटल वर्क डन किती करावं लागेल हे मला काढायचं आहे. सो हाऊ आय कॅन फाइंड दॅट, हे मी कसं काढणार, ए पासून या टेस्ट चार्ज क्यूला DR इतकं डिस्टन्स मला इकडे आणायचं आहे. DR इतकं स्मॉल डिस्टन्स DR, आणि थोडं थोडं करतच मला इथंपर्यंत पोचायचं आहे बीपर्यंत, बरोबर आहे. मग DR इतकं डिस्टन्स मला इकडे आणायचं आहे, तर त्याच्यावर अप्लाय केलेला फोर्स F एक्सटर्नल इंटू DR हे तुमचं स्मॉल वर्क डन आहे. सो टोटल वर्क डन कसं काढणार, टोटल वर्क डन वुड बी इंटिग्रेशन ऑफ स्मॉल वर्क डन, बरोबर आहे ना. टोटल वर्क डन काय करणार तुम्ही, इथून इथंपर्यंत येण्यासाठी लागणार टोटल वर्क डन म्हणजे अशा स्मॉल वर्क डनचं इंटिग्रेशन करा. कुठून कुठंपर्यंत करा, R1 पासून R2 पर्यंत करा, समजतंय. ओके, कुठून कुठंपर्यंत करा, R1 या डिस्टन्सपासून R2 या डिस्टन्सपर्यंत तुम्ही त्याला इंटिग्रेट करा, इंटिग्रेट करत चला. कळलं कसं लिहिलं. ओके, सो आता मग हे बघा, इंटिग्रेशन R1 टू R2 लिहिलं आपण, R1 टू R2. हे F एक्सटर्नल म्हणजे ॲक्च्युली काय तुम्ही लिहू शकता, हे -FE पण लिहू शकता. ओके, -FE इंटू DR, लाईक दिस ऑल्सो यू कॅन राईट, असं पण लिहू शकता. परत याला अजून तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. हाऊ वी कॅन सिम्प्लिफाय दिस, लेट्स सी. बघा मी कसं सिम्प्लिफाय करू शकतो. इफ आय से, इफ वी कन्सिडर दिस टेस्ट चार्ज हॅज युनिट मॅग्निट्यूड म्हणजे +1 कुलोम इतकी मॅग्निट्यूड आहे असं मांडलं आपण. ओके, सो या पॉईंटला जी इलेक्ट्रिक फील्ड असेल R इतक्या डिस्टन्सवर, R1 इतक्या डिस्टन्सवर, ती इलेक्ट्रिक फील्ड इक्वल टू काय लिहितो आपण, या Q चार्जमुळं इथं जी असणारी आहे ना इलेक्ट्रिक फील्ड ती कशी लिहितो आपण, E इज इक्वल टू, किंवा जनरली E इज इक्वल टू काय असते, फोर्स पर युनिट टेस्ट चार्ज असते, बरोबर आहे. सुरुवातीची डेफिनेशन आठवते काय, सुरुवातीला आपण डिफाईन केलं इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय असते, फोर्स ॲक्टिंग पर युनिट चार्ज. माझ्यामुळे एका ठराविक ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड किती आहे ती कशी काढतो आपण, फोर्स पर युनिट चार्ज. किंवा हे सिम्प्लिफाय केलं तर फोर्स कुलम्स लॉनुसार फोर्स म्हणजे काय, Q अपॉन 4πε0 R1². ओके, मग त्यानुसार जर आपण गेलो आणि डिवायडेड बाय Q केलं तर काय येते बघा हे. किंवा आता आपण सकाळीच गॉस लॉवरून काढलं ना, एखाद्या स्पेरिकल शेल म्हणजे तुम्हाला पॉईंट चार्जगत कन्सिडर केलं, इट इज बिकॉज ऑफ दॅट किती असते इलेक्ट्रिकल फील्ड, Q अपॉन 4πε0 R². इथं ते R1² असेल. ओके, हिअर इट विल बी R1². समजतंय, कळलं तुम्हाला. इतकी काय असेल तुमची इलेक्ट्रिक फील्ड असेल. ओके, दिस मच वुड बी द इलेक्ट्रिक फील्ड. आणि Q हा जर तुमचा +1 इतका कुलोमचा चार्ज असेल, ओके, हे जर Q जर तुम्ही काय पुट केला, +1 कुलोम इथं पुट केला तर इकडे घेतलं तरी 1 मुळे काय फरक पडणार नाही. म्हणजे फोर्स इज इक्वल टू काय लिहू शकता तुम्ही, E इतकं लिहू शकता. दॅट इज इक्वल टू, किंवा 1 इंटू E म्हणूया ह्याला, 1 इंटू E म्हणजेच Q अपॉन 4πε0 R1² असं आपण लिहू शकतो. आणि ती व्हॅल्यू जर तुम्ही इथं पुट केला, बघा हे जे साईडला मी लिहिलेलं आहे हे जर मी इथं पुट केलं तर काय आहे ते बघा, निगेटिव्ह साईन आहे असं, FE म्हणजे हे फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड जो आहे याच्यामध्ये कॉन्स्टंट काय येणार, Q, तो काय बदलणार नाही, 4πε0 हे कॉन्स्टंट येणार. म्हणजे इंटिग्रेशन R1 टू R2 कुणाचं येणार बघा, 1/R² इंटू DR, 1 दॅट R1². इथं R1 घेतलं आपण, किंवा इन जनरल तुम्ही R घेऊ शकता, 1/R² DR घेऊ शकतो ना आपण. काय केलं कळालं. सो या FE साठी फक्त व्हॅल्यू पुट केली, जे कॉन्स्टंट आहे ते बाहेर घेतलं इंटिग्रेशन साईनच्या, इंटिग्रेशनमध्ये फक्त काय आलं 1/R² DR. त्याचं इंटिग्रेशन कसं सोडवणार तुम्ही, हाऊ वी कॅन सॉल्व दॅट. सो वर्क डन इज इक्वल टू बघा Q अपॉन 4πε0, हे मायनस साईन पुढं आहे तसं. ओके, 1/R² ला मी R⁻² असं लिहू शकतो ना, 1/R² ला R⁻². सो तुमचं इंटिग्रेशनचा जो आयडेंटिटी तुम्हाला काही रिलेशन झाले असतील, x⁻n चं काय ते इंटिग्रेशन
एक्स रेज टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. सो इफ यू गो विथ दॅट, याच्यानुसार जर तुम्ही सोडवलं ह्याला तर काय येते बघा, वर्क डन इज इक्वल टू मायनस दिस क्यू अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट. ओके, याचं इंटिग्रेशन काय येणार, आर रेज टू -2 प्लस 1 म्हणजे काय, आर रेज टू -1 डिवायडेड बाय एन प्लस 1 म्हणजे -2 प्लस 1 म्हणजे -1. बरोबर आहे ना, कळलं की नाही, हे समजलं. बघा हे एनचं रोल कोण प्ले करायला येतं, -2. ओके, सो -2 प्लस 1 म्हणजे काय येणार, -1 आणि खाली -2 प्लस 1 म्हणजे -1. म्हणजे हे तर मी साईन, हे जे मायनस आहे हे मायनस आहे, हे दोन्ही कट झालं. सपोज दॅट मायनस गोज विथ दॅट मायनस. ओके, राहिलं फक्त आर रेज टू -1. आर रेज टू -1 म्हणजेच काय लिहू शकतो मी, 1 अपॉन आर. आर रेज टू -1 म्हणजे 1 अपॉन आर. आणि ह्याला लिमिट काय, R1 टू R2. लिमिट काय त्याला, R1 टू R2. बरोबर आहे. लिमिट कसं पुट करतात, वेन लिमिट इज देअर विथ अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. मॅथ्स आहे ना तुमचं सगळ्यांचा, इंटिग्रेशन आणि वर लिमिट असेल तर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय येते बघा, अप्पर लिमिट पुट केलं इथं R2 -1 अपॉन R1. अँड दिस इज वॉट वी हॅव. ओके, द वर्क डन, this is nothing but the general expression of what we have, work done to bring a test charge from distance R1 to R2. म्हणजे A पासून B पर्यंत आणण्यासाठी करावं लागणार हे वर्क डन आहे. दिस इज द वर्क डन टू ब्रॉट अ टेस्ट चार्ज Q फ्रॉम A टू B. A पासून B पर्यंत आणण्यासाठी करावं लागणार हे काय, तुमचं वर्क डन आहे. काय काय केलं कळालं तुम्हाला, वर्क डन कसं काढलं. सो पुन्हा एकदा सांगतो, लक्षात येते का बघा. दिस इज व्हेरी सिम्पल फेनॉमिना आणि ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट ऑल्सो. ओके, जरी सिम्पल असला तरी अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. ओके, पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रिक पोटेन्शियल हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. सो काय समजलं पहिला इथं आपल्याला, इफ यू कन्सिडर अ चार्ज Q and its electric field, in which if I consider there is a test charge small q which I want to bring it from A to B. Okay, so as it is positive charge, those are positive charge, there is a force of repulsion acting on this charge. तिथं force of repulsion आहे. so against that repulsive force मला त्याला जवळ आणायचं आहे, तर मला त्याच्यावर वर्क डन करावं लागेल. आणि ते वर्क डन मी कसं काढणार, वर्क डनचा फॉर्म्युला लिहिणार, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे वर्क डन. सो फोर्स किती आहे त्याची व्हॅल्यू लिहिली, त्या दोघांच्यातला जो असेल तो फोर्स लिहिला. कोलम्स लॉवरून लिहा किंवा इलेक्ट्रिक फील्डच्या फॉर्ममध्ये लिहा. कोलम्स लॉवरून Q अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट R². Q इथं Q का घेतलं नाही, कारण Qची व्हॅल्यू मी किती घेतले, 1 डायरेक्टली. आलं का लक्षात, तो युनिट पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर केला आहे म्हणून. सो Q अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट 1 अपॉन R². आर हे मात्र वेगळं वेगळं असू शकते, कारण मी इथं काय घेतलं आहे, याचं डिस्टन्स R1 असं घेतलं आहे. एखादा अजून जरी लांब असू शकतो, म्हणजे जवळ लांब कुठेही असू शकतो ना. सो आर इज व्हेरिएबल, जो व्हेरिएबल आहे तो इंटिग्रेशनमध्ये राहणार, जे कॉन्स्टंट आहे ते इंटिग्रेशनच्या बाहेर येणार, ते काय बदलणार नाही. याचं फक्त इंटिग्रेशन सोडवलं आहे आपण. 1 अपॉन R²ला R⁻² असं कन्सिडर करून परत त्याला आपण या फॉर्म्युल्यानुसार सिम्प्लिफाय केलं. 1 अपॉन R आलं, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पुट केलं. हे मोस्ट जनरल रिलेशन आलं. आता इथं हे जे वर्क डन आहे ना, दिस वर्क डन इज स्टोर्ड इन फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी अँड दॅट इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. हे वर्क डन पोटेन्शियल एनर्जीच्या टर्ममध्ये स्टोर राहते. आता इथं सिम्प्लिफिकेशनसाठी आपण आणखीन एक टर्म पोटेन्शियल एनर्जीला ओके मोर सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये डिफाईन करण्यासाठी, डेफिनेशनसाठी ह्याला कसं म्हणतो बघा. इफ दिस R1 यू कन्सिडर ॲज इन्फिनिटी, if R1 we consider as infinity, then this work done which is stored in form of potential energy, it will be equal to what we can write, Q upon 4 pi epsilon naught R. R1 is infinity and R2 if you consider as R. Okay, so potential energy is equal to काय येते बघा, this work done which is required to bring that unit positive charge, युनिट पॉझिटिव्ह चार्जला ब्रिंग करण्यासाठी ओके किती वर्क डन करावं लागतंय ती त्याची पोटेन्शियल एनर्जी आहे. याचा अर्थ समजावून घ्या. हे जे मी खाली लिहिले ना,
हे डेफिनेशनसाठी सोपं पडते म्हणून घेतलेलं आहे. ओके, काय याचा अर्थ आहे समजावून घ्या. याचा अर्थ असा आहे की हा टेस्ट चार्ज ए या ठिकाणी नसून तो कुठं आहे, इन्फिनिटीला आहे, कुठेतरी लांब इन्फिनिटीला आहे तो पॉईंट चार्ज. मग इन्फिनिटीला इलेक्ट्रिक फील्ड झिरोच असणार ना. मी जर क्यू इतका चार्ज आहे आणि माझ्यापासून इन्फिनाईट डिस्टन्सवर एक चार्ज आहे, माझ्यामुळे त्याच्यावर रिपल्सिव्ह फोर्स असणार आहे का? ऑब्वियसली नाही. म्हणजे इन्फिनिटीला त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा फोर्स नसतात, परंतु तो तिथून ज्यावेळी मला इथं आणायचं आहे, आर इतक्या डिस्टन्सला आणायचं आहे, सो जसं मी त्याला इथं इकडे इकडे येईन, फीडमध्ये येईन, तसं त्याच्यावर काय होणार आहे, फोर्स एक्झर्ट होणार आहे. सो अगेन्स्ट दॅट फोर्स मला इथं आणायचं आहे त्या या पॉईंटला, तर त्यावेळी मला वर्क डन करावं लागणार. मग हे सिम्प्लिफाईड लिहिलं लक्षात घ्या. R1ची व्हॅल्यू फक्त इन्फिनाईट घेण्याचा एवढाच अर्थ आहे, एवढंच कारण आहे की मला एकदम सिम्प्लिफाईड डेफिनेशन लिहायची आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीची. मग आता मी डिफाईन कसं करणार, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी इज द वर्क डन. कसं डिफाईन करणार बघा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी इज द वर्क डन टू ब्रिंग अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज, टू ब्रिंग अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट इन अ इलेक्ट्रिक फील्ड, टू अ पॉइंट इन अ इलेक्ट्रिक फील्ड. कसं डिफाईन केलं का आलं. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी इज द वर्क डन, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी इज द वर्क डन टू ब्रिंग युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू अ पर्टिक्युलर पॉइंट इन अन इलेक्ट्रिक फील्ड, असं आपण म्हणूया. त्याला आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी असं म्हणू शकतो. समजतंय कसं काढलं, काय काढलं, अर्थ कळाला तुम्हाला पोटेन्शियल एनर्जीचा. आता इथे लक्षात घ्या, तिथं मी पोटेन्शियल एनर्जी Q/4πε0r लिहिलं फॉर युनिट पॉझिटिव्ह चार्ज, परंतु हा चार्ज, या चार्जची काही जर व्हॅल्यू असेल, इफ इट हॅज सम व्हॅल्यू, देन वी हॅव टू मल्टिप्लाय दिस बाय क्यू. ओके, जर त्याची व्हॅल्यू काहीतरी असेल तर मग मात्र त्याला तुम्ही काय करायचं, मल्टिप्लाय इट बाय क्यू. इथं लिहितो, खाली लिहितो मी इथे. सो लेट्स सी नाउ, ओके, द मीनिंग ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड पोटेन्शियल एनर्जी और रिलेशन बिटवीन देम. सो इलेक्ट्रिक potential, it is represented by symbol V. Electric potential, we show it by symbol V, and at certain point R, its value we can write as Q/4πε0r. And electric potential energy mostly it is represented by U न दाखवू शकता इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी, and that is equal to we have V into Q, म्हणजे this electric potential into Q. So the formula would become Q/4πε0r. Okay, so Q/4πε0r. So these are the two relations which are very important. Okay, हे दोन रिलेशन महत्त्वाचे आहेत, लक्षात घ्या. इलेक्ट्रिक पोटेन्शियल, ओके, इट इज Q/4πε0r फॉर एनी चार्ज, आणि पोटेन्शियल एनर्जी म्हटलं तर पोटेन्शियलला त्या चार्जनं मल्टिप्लाय करायचं. हे जे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी आहे हेच नथिंग बट काय असते, वर्क डन असते, लक्षात ठेवा. और जे वर्क डन आपण करतो ना, आत्ता आपण काढलेलं तेच आहे. ओके, क्यू जर युनिट पॉझिटिव्ह चार्ज नसेल तर, कधी क्यू जर युनिट पॉझिटिव्ह चार्ज नसेल म्हणजे ह्याची व्हॅल्यू 1 नसेल तर, अदरवाईज आय असं आहे. ओके, मग आता सपोज हा एक चार्ज क्यू आहे म्हणून चला, दिस इज वन चार्ज क्यू, पॉझिटिव्ह चार्ज क्यू आहे सपोज, आणि याच्यापासून या इतक्या अंतरावर इथं एक इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे, सपोज ए पॉईंट आहे, सपोज ए पॉईंटला एक इलेक्ट्रिक पोटेन्शियल असेल, आणि इथून पुढं जर गेलं आपण तर इथं बी पॉईंटला एक काय असणार आहे, तुमचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल असेल. सो या फॉर्म्युल्यावरून आपल्याला काय लक्षात येते, दॅट व्ही इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. याच्यावरून काय लक्षात येते, दॅट व्ही इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर आहे. ओके, इलेक्ट्रिक पोटेन्शियल हे काय, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. म्हणजे जर तुम्ही ग्राफ प्लॉट केला, इफ यू प्लॉट अ ग्राफ ऑफ व्ही वर्सेस आर, इट वुड बी समवॉट लाईक दिस. इन्व्हर्स ग्राफ येतो, उलटा ग्राफ येतो. आर वाढेल तसं व्ही काय होतं, कमी होतं आहे. ओके,
आता मग इथं जे पोटेन्शियल असेल ते डेफिनेटली हे जास्त असणार. व्ही ए हे ग्रेटर दॅन काय असणार आहे, व्ही बी असणार आहे. व्ही ए हे ग्रेटर दॅन काय असणार आहे, व्ही बी. मग आता सपोज इथं एखादा पॉईंट चार्ज आहे, याला जर इथून तुम्हाला इथंपर्यंत आणायचं असेल तर तुम्हाला जे वर्क डन करावं लागतं इथं, याला इथून इथं आणण्यासाठी जे वर्क डन करावं लागते, दिस वर्क डन वी कॅन राईट ॲज पोटेन्शियल डिफरन्स, या दोघांच्यातला पोटेन्शियल डिफरन्स, आणि इंटू त्याला काय करायचं, जो काही तो चार्ज असेल तो, जे मी इथं लिहिलं आहे वर्क डन म्हणजे व्ही इंटू क्यू. सो व्ही म्हणजे ॲक्च्युली काय असते, पोटेन्शियल डिफरन्स त्या दोन पॉईंटमधला. ओके, सो इथं आपण हे वर्क डन इज इक्वल टू काय लिहू शकतो, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्ही ए मायनस व्ही बी, ओके, इंटू क्यू. ओके, सो पोटेन्शियल डिफरन्स इंटू क्यू. आता याच्यावरून ना, या फॉर्म्युल्यावरून तुम्ही याचं युनिट वगैरे इझिली लिहू शकता. इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं याच्यावरून युनिट काय येणार बघा, जसं डब्ल्यू इज इक्वल टू व्ही क्यू आहे, तसंच तुम्ही व्ही इज इक्वल टू काय लिहू शकता, वर्क डन पर युनिट चार्ज लिहू शकतो ना मी याच्यावरून, वर्क डन पर युनिट चार्ज. लक्षात घ्या, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ही कसली क्वांटिटी आहे, इट इज अ स्केलर क्वांटिटी वी हॅव. ओके, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ही कसली क्वांटिटी आहे, स्केलर. इट डझंट हॅव एनी डायरेक्शन, कारण इट इज नथिंग बट वर्क डन पर युनिट चार्ज आहे. वर्क डन कसली क्वांटिटी आहे, स्केलर आहे, वर्कला डायरेक्शन नसते. चार्ज स्केलर क्वांटिटी आहे, म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल हे डेफिनेटली काय असणार आहे, स्केलर क्वांटिटी. याच्यावरून युनिट काय येते बघा, याचं युनिट काय येणार, याच्यावरून इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं युनिट काय येणार, याच्यावरून वर्क कशात मोजतो आपण, जूल. ओके, आणि चार्ज कुलोम, जूल पर कुलोम. परंतु याचं एसआय युनिट काय आहे, व्होल्ट. सो 1 जूल पर कुलोम म्हणजे काय असते, 1 व्होल्ट. पोटेन्शियल म्हणजे आपण व्होल्टमध्ये मोजतो, लक्षात घ्या. पोटेन्शियल कशात मोजतो, व्होल्टमध्ये मोजतो. मग याच्यावरून तुम्हाला याचं डायमेन्शन काढता येईल का, हे जे लिहिलं आहे याच्यावरून त्याचं डायमेन्शन लिहिता येईल, काढता येईल तुम्हाला. व्हॉट विल बी द डायमेन्शन ऑफ दिस, व्हीचं डायमेन्शन काय येणार सांगा, डायमेन्शन ऑफ व्ही. एनर्जीचं काय असते डायमेन्शन, व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ एनर्जी किंवा वर्क. ॲटलिस्ट तेवढे तर पार्ट पाहिजेत ना, फोर्स, वर्क यांचे डायमेन्शन काय असते. एनर्जी, फोर्स m1 L2 T-2, एनर्जीचं डायमेन्शन m1 L2 T-2 डिवायडेड बाय कुलोम. कुलोमचं डायमेन्शन काय, अनेक वेळा आपण सुरुवातीला पण बघितलं आहे, कुलोम, डायमेन्शन ऑफ कुलोम चार्ज इज IT. ओके, I आणि T, करंट इंटू टाईम. ओके, मग आता हे जर सिम्प्लिफाय केलं, टाईम वर घेतलं तर काय होणार, T-3 होणार, आणि I वर घेतलं तर I-1. म्हणजे डायमेन्शन काय येते बघा, I न लिहा किंवा A न लिहा, समटाइम्स इट इज रिटन इन टर्म्स ऑफ A और I, इट्स ओके, AT और IT, इट्स ओके. सो m1 L2 T-3, A-1 और I-1. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ व्होल्ट पोटेन्शियल. मग कधी तुम्हाला जर विचारलं व्होल्टचं डायमेन्शन काय, पोटेन्शियलचं, इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं डायमेन्शन काय, तर तुम्हाला काढता आलं पाहिजे. ओके, खाली जर ऑप्शन असतील 4 तर त्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडता आला पाहिजे. ओके, किंवा काही वेळा रेझिस्टन्सचं डायमेन्शन लागतं आहे. सो यू नो दॅट बाय ओम्स लॉ व्ही इज इक्वल टू IR, व्ही इज इक्वल टू IR. तो R इज इक्वल टू काय होते, V बाय I. म्हणजे Rचं काय येते, I-2 होतो, असंच येते, फक्त I-2 होतो, लक्षात घ्या. रेझिस्टन्सचं डायमेन्शन कधी कधी रेझिस्टिव्हिटीचं लागतं आहे. सो रेझिस्टिव्हिटीमधलं रिलेशन माहीत असेल तर ते आपण इझिली काढू शकतो. सो काही बेसिक डायमेन्शन्स माहीत असतील तर इतर आपण इझिली डिराईव्ह करू शकतो. सो ते कसे डिराईव्ह करायचे असतात हे तुम्ही प्रॅक्टिस केलं पाहिजे, कंटिन्युअसली तुम्हाला. ओके, प्रॅक्टिस पाहिजे. सो दिस इज वॉट वी हॅव अबाउट इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ठीक आहे, आणखीन जरा बुक द्या, आणखीन काय मिस झाले का बघूया याच्यामध्ये. इफ देर इज समथिंग which should not be missed. Electric potential and potential energy. So just I told you how to derive this potential, right? Derivation बघितलं. Unit of potential energy सांगितलं तुम्हाला. ओके, बघा इथे युनिट ऑफ पोटेन्शियल एनर्जी काय आहे, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे वर्क डन विच वी मेजर्ड इन जूल. पोटेन्शियल एनर्जी जी आहे म्हणजेच वर्क डन आहे, बरोबर आहे.
आत्ताच मी इथं सांगितलं पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय, वर्क डन आहे. अँड दॅट इज इक्वल टू वॉट वी हॅव, पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज. पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज. ओके. आता इथं चार्जचं एक स्मॉलर युनिट आहे, ई न दाखवतो आपण. चार्ज ऑल्सो वी शो बाय ई अँड पोटेन्शियल वी शो बाय व्होल्ट. ओके. सो लक्षात घ्या, हे जे वर्क डन आहे किंवा हे जे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी आहे, दिस ऑल्सो वी कॅन एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ वॉट, इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो इलेक्ट्रॉन व्होल्ट हे स्मॉलर युनिट आहे, लक्षात घ्या. दिस इज द स्मॉलर युनिट टू मेजर द इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके. जनरल युनिट काय आहे पोटेन्शियल एनर्जीचं किंवा कुठल्याही एनर्जीचं, कुठलीही एनर्जी कुठल्या युनिटमध्ये मोजतो आपण, जूल. जूल हे SI युनिट आहे, जे लार्जर युनिट आहे. परंतु ज्या ठिकाणी चार्जेस येतात, ओके, चार्जेसचं मास कमी असते, त्याच्यावरचा चार्ज कमी असतो. ओके. ह्या सगळ्या गोष्टी लहान लहान असतात ना. मग अशा लहान न दिसणाऱ्या गोष्टींची एनर्जी मोजायची आहे तुम्हाला, तर तिथं तुम्हाला स्मॉलर युनिट यूज करावं लागेल. कळलं. अँड दॅट स्मॉलर युनिट ऑफ फॉर मेजरिंग द इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी इज वॉट वी हॅव, इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे इलेक्ट्रॉनवर चार्ज किती असतो, 1.6 इंटू 10⁻⁻19. ओके. तीच व्हॅल्यू येते. 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे इतकं काय असतं, जूल. 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू किती असते, 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल. हे अनेक वेळा तुम्हाला कन्व्हर्जन फॅक्टर यूज करावं लागतं. नेवर फॉरगेट दिस. लक्षात कसं ठेवायचं, इलेक्ट्रॉनवरचा चार्जची व्हॅल्यू लक्षात आहे आपल्या, तीच व्हॅल्यू आहे इथं, 1.6 इंटू 10⁻⁻19. ओके, जूल. Then now after this we have the next point, that is the relation between electric field and electric potential. Okay, relation between electric field and electric potential. So that we will see. A relation between electric field and electric potential. आणि हे सिंपल आहे एकदम. ओके. So you see, just before I told you what we mean by electric field. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे थोड्या वेळापूर्वीच आपण बघितलं काय असते नेमकं. इलेक्ट्रिक फील्ड काय असते, बेसिक डेफिनेशन इलेक्ट्रिकल फील्डची, फोर्स पर युनिट चार्ज. इलेक्ट्रिक फील्ड इज फोर्स पर युनिट चार्ज. अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल, ओके, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज इक्वल टू काय असते, जर ईच्या टर्ममध्ये लिहिला तर, ईच्या टर्ममध्ये लिहिला तर कसं असतंय, हाऊ वी हॅव इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज इक्वल टू काय, इलेक्ट्रिक पोटेन्शियल व्हीचा जो फॉर्म्युला आत्ता लिहिला आपण, सपोज क्यू इतक्या चार्जमुळे असेल तर क्यू इतक्या चार्जमुळे काय लिहितो आपण, क्यू अपॉन 4πε0 r ॲट डिस्टन्स r. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट डिस्टन्स r फ्रॉम द चार्ज क्यू, इट इज गिवन बाय लाईक दिस. अशा प्रकारे आपण देतो. ओके, लिहितो. मग आता या दोन्ही बेसिक डेफिनेशन किंवा बेसिक रिलेशनवरून ई आणि व्ही मध्ये काय रिलेशन लिहिता येऊ शकते. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन ई अँड व्ही दॅट वी कॅन राईट. अगदी इझिली जर बघितलं तर एफ म्हणजे फोर्स जो असतो, हा टेस्ट चार्ज आहे. सपोज इथं चार्ज क्यू आहे आणि याच्यापासून आर इतक्या डिस्टन्सवर हा टेस्ट चार्ज क्यू आहे. सो इथली इलेक्ट्रिक फील्ड किती आहे ती आपण या फॉर्म्युलानं लिहिली. सो एफ म्हणजे बाय फॉर्म्युला कुलोम्स लॉ काय असते, लक्षात आहे ना. हे कुलोम्स लॉ म्हणजे 2 चार्जचं गुणाकार डिवायडेड बाय 4πε0 r² डिवायडेड बाय हे क्यू, क्यू क्यू गेलं, काय आलं 1/4πε0 r², क्यू अपॉन 1. ओके, काय आलं सेम. आता मग हे रिलेशन ईचं आलेलं आहे, हे रिलेशन व्हीचं आहे. मग इथं बघा, या आरसाठी मी जर असं लिहिलं तर चालेल, r² ला r इंटू r लिहिलं चालेल. आता मग हे जे एवढं काय लिहिलेलं आहे मी, ह्याच्यासाठी मी आता काय लिहू शकतो, व्ही लिहू शकतो ना. ओके, व्ही लिहू शकतो. म्हणजेच ई इज इक्वल टू काय आलं, व्ही अपॉन आर. ई इज इक्वल टू काय आलं, व्ही अपॉन आर. हे जे व्ही अपॉन आर जे आहे हे इन जनरल एका ठराविक पॉईंटला लिहिलं. परंतु सपोज चार्ज इथून इथं या 2 पॉईंटचा जर विचार केला, ज्याच्यामध्ये डिस्टन्स डी आर इतका आहे आणि या 2 पॉईंटमधला फरक जर डी व्ही इतका असेल,
तर सेम थिंग यू कॅन राईट ॲज dV/dr, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अपॉन डिस्टन्स बिटवीन दोज टू पॉईंट्स, त्या दोन पॉईंटमधलं अंतर. ओके, किंवा V/r असं लिहू शकता. आणि हा जो रेशो आहे या रेशोला काय म्हणतात, पोटेन्शियल ग्रॅजिएंट. दिस रेशो वी कॉल इट ॲज वॉट, पोटेन्शियल ग्रॅजिएंट. सो रिलेशन बिटवीन E आणि V काय ते लक्षात घ्या, E इज इक्वल टू dV/dr. रिलेशन बिटवीन E and V इज वॉट, E इज इक्वल टू dV/dr. यालाच म्हणतो आपण पोटेन्शियल ग्रॅजिएंट. मग याच्यावरून एक युनिट येते ईचं, काय युनिट येणार, व्होल्ट पर मीटर. हे व्होल्टमध्ये मोजतो, हे मीटरमध्ये. सो अनदर युनिट ऑफ ई इज व्होल्ट पर मीटर. हां, आणि हा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स निगेटिव्ह असतो, कारण आपण दिस मायनस दिस करतो ना, नंतरचा वजा पहिला. सो यू कॅन इवन राईट ॲज -dV/dr, -dV/dr. ई इज इक्वल टू -dV/dr लिहिला. सो आयदर यू राईट बाय दिस टू डेफिनेशन, या दोन डेफिनेशनवरून लिहू शकता. ओके, E इज इक्वल टू -dV/dr. लाईक दॅट वी कॅन राईट. ओके, नाव we are already seen this. Now zero potential, what we mean by zero potential, so the point where the total electric potential is zero, that is called as zero potential. त्याला काय असं वेगळं मीनिंग नाही आहे. Now we are going to talk about the electric dipole. Electric dipole and electric potential due to electric dipole, हे दोन पॉईंट्स आपल्याला बघायचे आहेत. आणि मी थोडंसं बुकपेक्षा थोडंसं वेगळ्या पद्धतीनं हे डिराईव्ह करेन, कारण बुकमध्ये भरपूर कॉम्प्लिकेटेड स्टेप्स दिलेले आहेत. सो इन्स्टेड ऑफ दॅट आय एम गोइंग टू यूज अ सिम्पल इझी स्टेप्स विच यू कॅन इझिली अंडरस्टूड. ओके, टू फाइंड आउट वॉट इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू डायपोल. डायपोलमुळे इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती असते एका ठराविक पॉईंटला. सो त्याच्या अगोदर पुन्हा एकदा लक्षात घ्या, एका चार्जमुळे एका ठराविक डिस्टन्सला इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती असते, Q/4πε0 r इतकं असतं. ओके, ठराविक पॉईंटला, हे लक्षात घ्या. हा एवढा एक फॉर्म्युला महत्त्वाचा लक्षात घ्या. आणि जर दोन तुम्ही त्याच मीडियममध्ये जर त्याला ब्रिंग करत असाल तर आपण मगाशी काय बघितलं, Q/4πε0 इन ब्रॅकेट 1/r2 - 1/r1, तो पण लिहिला तुम्ही फॉर्म्युला, बरोबर आहे. आता आपण काय बघणार आहोत, इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय. काय असते हो डायपोल म्हणजे, अगोदर पण झालं आहे तुम्हाला हे, आय थिंक डायपोल अनेक वेळा झालेला आहे. सो व्हॉट वी मीन बाय डायपोल लक्षात आहे. व्हॉट वी मीन बाय डायपोल, डाय म्हणजे काय, डाय या शब्दाचा अर्थ काय होतो, दोन. ओके, दोन पोल. आणि आता आपण कोणाविषयी बोलतोय, इलेक्ट्रिक म्हणजे चार्जेस विषयी बोलतोय. म्हणजे आता इथं कोण दोन आहेत, चार्जेस दोन आहेत, आणि ते कसले आहेत, दे आर इक्वल बट अपोजिट. ओके, सो इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय असते, अ सिस्टीम ऑफ चार्जेस. म्हणजे काय, टू इक्वल, म्हणजे सपोज हा +Q आहे, हा -Q आहे. ओके, सो याची जितकी व्हॅल्यू आहे त्याची तेवढीच याची पण व्हॅल्यू आहे. फक्त फरक काय दोघांच्यामध्ये, दे आर अपोजिट इन पोलॅरिटी. डायपोल दोन पोल. सो दोन पोल म्हटलं एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. सो दे आर इक्वल बट अपोजिट इन चार्ज. ओके, सो टू इक्वल कसं डिफाईन करणार, डायपोल म्हणजे टू इक्वल अँड अपोजिट चार्ज सेपरेटेड बाय फायनाईट डिस्टन्स. दे आर सेपरेटेड बाय सम फायनाईट डिस्टन्स. ओके, सो लेट से दिस डिस्टन्स इज 2a. या दोघांच्यातलं अंतर आपण 2a इतकं आहे असं कन्सिडर करूया. सो दिस इज वॉट वी आर कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक डायपोल. याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक डायपोल असं म्हणतो. सो डायपोल म्हणजे काय पहिला लक्षात घ्या. तसंच मॅग्नेटिक पण डायपोल असतात. ओके, डायपोल असतो ना मॅग्नेटिक डायपोल, बार मॅग्नेट जो असतो, नॉर्थ साऊथ पोल असतात, त्याला डायपोल म्हणतात. ओके, दोघांची काय असते, स्ट्रेंथ तेवढीच असते आणि ते दोघे एकमेकापासून ठराविक अंतरावर असतात. तसंच आहे ते. कळालं इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय. हां, सो ही सिस्टीम आहे दोन चार्जेसची, इक्वल बट अपोजिट, सेपरेटेड बाय फायनाईट डिस्टन्स. या डायपोलची एक महत्त्वाची प्रॉपर्टी असते, त्याला म्हणतो आपण डायपोल मोमेंट. डायपोलची एक महत्त्वाची प्रॉपर्टी आपण डिस्कस करणार आहोत. व्हॉट इज दॅट, वी हॅव डायपोल मोमेंट. इट इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल P. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट.
Electric dipole moment is shown by symbol P and it is a vector quantity. Dipole moment ही काय असते, वेक्टर क्वांटिटी असते आणि याची व्हॅल्यू असते ओके दोघांच्यापैकी कोणताही एक चार्ज आणि दोघांच्यातलं डिस्टन्स. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट म्हणजे काय असते, एनी वन ऑफ द चार्ज, इट इज द प्रोडक्ट ऑफ, हा प्रोडक्ट आहे, गुणाकार आहे, कुणाचा गुणाकार आहे, इट इज द प्रोडक्ट ऑफ चार्ज अँड द डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस. त्याला डायपोल लेंथ म्हणतात. ही जी आहे ना, ही इथून इथपर्यंतची, याला काय म्हणतात, डायपोल लेंथ. दिस इज नोन ॲज डायपोल लेंथ. सो चार्ज इंटू डायपोल लेंथ म्हणजे काय, तुमचं इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आहे. आणि ही वेक्टर क्वांटिटी आहे, लक्षात घ्या, दिस इज अ वेक्टर क्वांटिटी. सो वेक्टर क्वांटिटी आहे म्हणजे त्याला काय आहे, डायरेक्शन आहे. मग याची डायरेक्शन कशी असते, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चार्ज. ओके, इट्स डायरेक्शन इज हाऊ वी हॅव, इट इज अ वेक्टर. त्याची मॅग्निट्यूड इतकी असते, ती वेक्टर आहे. त्याची डायरेक्शन निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असते, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चार्ज डायरेक्शन पीची अशी असते. आणि याचं युनिट काय येणार मग, व्हॉट विल बी द युनिट ऑफ दिस, कुलोम. चार्जचं युनिट कुलोम आणि ही लेंथ आहे कुलोम मीटर. ओके, युनिट ऑफ इट इज कुलोम मीटर. कसं आलं का आलं, बाय डेफिनेशन जे आहे त्यालाच फक्त युनिट फक्त माहीत पाहिजे. कुलोम मीटर इज द युनिट. याच्यावरून याचं तुम्ही डायमेन्शन लिहू शकता. हे काय, आय टी कुलोमचं आणि मीटरचं L1. सो L1 T1 I1. सो दॅट इज द डायमेन्शन ऑफ इट. ओके, सो इलेक्ट्रिक डायपोल याची माहिती पहिला लक्षात घ्या, काय असते डायपोल म्हणजे काय आणि त्याचे वेगवेगळे पॉईंट्स काय ते लक्षात ठेवा. लिहिला. So now we are going to see what, because of the dipole how much is the electric field, electric potential, not electric field. इलेक्ट्रिक फील्ड नाही काढायची आपल्याला, इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायचं. डायपोलमुळे इलेक्ट्रिक फील्ड किती आहे असा पण प्रश्न असतो, लक्षात घ्या. एखाद्या इलेक्ट्रिक डायपोलमुळे इलेक्ट्रिक फील्ड किती आहे असा पण प्रश्न असतो, परंतु आपल्याला सिलेबसमध्ये तो नाही आहे. बट it doesn't mean that it may not be asked in NEET or JEE. So if you are preparing for NEET or JEE, it would be asked. But as far as CET or your board exams are concerned, whatever syllabus is there, only that will be asked. Okay, so हे तुम्ही थोडंसं लक्षात मात्र ठेवा. So now we are going to see what, electric dipole काय आलं, काय असतो, विसरायचं नाही. सो डायपोलबद्दल 1-2 मार्क्सचे क्वेश्चन विचारतात. व्हॉट इज इलेक्ट्रिक डायपोल, व्हॉट इज डायपोल मोमेंट, ओके, किंवा डायपोल मोमेंट काढा वगैरे म्हणून प्रश्न विचारतात. सो लक्षात ठेवा. सो आता मला काय करायचं आहे, आपला मेन जो एम आहे तो काय आहे, सपोज हिअर वी हॅव निगेटिव्ह क्यू, हिअर वी हॅव पॉझिटिव्ह क्यू, दे आर सेम, इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन पोलॅरिटी. सो आय कॅन से दिस ॲज इलेक्ट्रिक डायपोल. याला मी काय म्हणू शकतो, इलेक्ट्रिक डायपोल असं म्हणू शकतो, राईट. यांचा सेंटर इथं आहे, सपोज हिअर देअर वी हॅव अ सेंटर ऑफ दिस डायपोल. ओके, आणि याची जी लेंथ आहे ती 2a इतकी आहे. सपोज इथून ते इथंपर्यंत या डायपोलची डायपोल लेंथ 2a इतकी आहे. ओके, इथंपर्यंतचा पार्ट कळाला. सो मला काय करायचं आहे, आय वॉन्ट टू फाइंड द इलेक्ट्रिक पोटेन्शियल समवेअर हिअर ॲट दिस पॉईंट P. आय वॉन्ट टू फाइंड आउट इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट दिस पॉईंट P. इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती आहे ते मला काढायचं आहे. कोणामुळे, या डायपोलमुळे. ओके, आणि हा जो पॉईंट P आहे, सपोज इट इज ॲट डिस्टन्स R वी हॅव, इट इज ॲट डिस्टन्स R फ्रॉम द सेंटर ऑफ द डायपोल. अँड दिस पोजिशन वेक्टर R, लेट्स से इट मेक्स एन अँगल थीटा, लेट्स से इट मेक्स एन अँगल थीटा. तो जो पोजिशन वेक्टर R आहे त्यांनी याच्याशी केलेला अँगल जो आहे तो थीटा इतका आहे असं आपण कन्सिडर करूया. आता हा जो -Q आहे याच्यापासून जर मी हा एक असं पोझिशन काढली ह्याची, या -Q पासून P पर्यंत, सो याला आपण R1 म्हणूया, लेट्स से इट इज R1. आणि तसंच मी जर Q इकडच्या बाजूचा जो +Q आहे याच्यापासून Pचं अंतर जर म्हटलं तर R2 असं मी कन्सिडर करतो. लेट मी कन्सिडर दिस डिस्टन्स, पोझिशन वेक्टर इज R2, दिस ॲज R1, असं मी थोडा वेळ कन्सिडर केलेला आहे. ओके, फाईन.
काय काय कन्सिडर केलं कळालं. आता ना येते बघा, मला या पॉईंटला इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायचं आहे. समजावून घ्या पहिला, म्हणजे तुम्हाला परत कळेल कसं सोडवायचं आहे. तुम्ही पण ट्राय करू शकता स्वतः. सो आय वॉन्ट टू फाइंड आउट इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉईंट पी. ओके, कुणामुळे इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉईंट पी? हे दोन चार्ज आहेत, या दोघांच्यामुळे असणार ना. ओके, सो डेफिनेटली द इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज देअर ड्यू टू निगेटिव्ह चार्ज क्यू. त्या ठिकाणी असणार आहे. या मायनस क्यूमुळे इथे एक ठराविक पोटेन्शियल असणार आहे, बरोबर. प्लस त्याच्यामध्ये मी पोटेन्शियल ॲड करणार बिकॉज ऑफ पॉझिटिव्ह चार्ज प्लस क्यू. समजतंय. आता मी सुरुवातीला सांगितलं की इलेक्ट्रिक पोटेन्शियल ही कसली क्वांटिटी आहे? स्केलर आहे. त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्शनचा विचार करणार आहे का? नाही. स्केलर आहे त्यामुळे डायरेक्शनचा विचार करायचा नाही आहे. फक्त मला काय करायचं आहे? पोटेन्शियल ड्यू टू मायनस क्यू किती आहे आणि पोटेन्शियल ड्यू टू प्लस क्यू किती आहे हे मला फाइंड आउट करायचं आहे. आणि त्या दोघांची बेरीज घ्यायची मला, म्हणजे मला इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉईंट पी येणार. कुणामुळे? त्या डायपोलमुळे, बरोबर आहे. मग आता मला सांगा, पोटेन्शियल ड्यू टू मायनस क्यू हे किती असणार आहे? सांगा बघू. या निगेटिव्ह चार्जमुळं या पॉईंट पीला इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती असणार? व्हॉट यू कॅन राईट, टेल मी. आत्ताच सांगितलं ना पोटेन्शियलचं फॉर्म्युला, त्यानुसार काय असणार? आत्ता पोटेन्शियलचं इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला सांगितला, तोच यूज करा की. व्हेरी गुड. येस, व्हेरी गुड. मायनस क्यू अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट R1. व्हेरी गुड. कळलं? बरोबर ना? काय लिहिलं ते समजतंय? क्यू अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट R लिहिलं ना आपण प्लस क्यूसाठी मगाशी. आता मायनस क्यूमुळे किती असणार? दिस वन. ओके, तसंच व्ही ड्यू टू प्लस क्यू किती असणार आहे? क्यू अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट R2. बरोबर आहे, समजलं? सोपं आहे ना? पुढं अवघड स्टेप आहे. इथं सोपं आहे, पुढं म्हणजे कॉम्प्लिकेटेड. की इथं स्टेप्स ज्या दिलेत ना बुकमध्ये त्या थोड्या, म्हणजे मला R1 आणि R2 माहीत नाही ना. दिस पॉईंट कुड बी एनिवेअर. इथं असू शकतो, इथं असू शकतो, इथं असू शकतो. सर R1 R2 हे व्हेरिएबल आहे. आय डोंट नो R1 R2. आय वॉन्ट टू राईट दिस फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ R अँड थीटा. मला काय माहीत आहे? इफ आय नो R अँड थीटा, आय हॅव टू राईट दिस रिलेशन इन टर्म्स ऑफ R अँड थीटा. ते माझं एम आहे. ते कसं करायचं बघूया. पण हे तर बेसिक इझी गोष्ट कळाली ना तुम्हाला. ओके, जस्ट दिस टू व्हॅल्यूज यू कॅन पुट ओव्हर हिअर. या दोन व्हॅल्यूज इथं पुट करू शकता. म्हणजे व्ही ॲट पोटेन्शियल ॲट पॉईंट पी इज इक्वल टू निगेटिव्हमुळे हे आहे, पॉझिटिव्हमुळे हे आहे. मग पॉझिटिव्हचं पहिला लिहितो मी. दोघांच्यातून कॉमन काय निघणार? क्यू अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट. इथं पण आहे, इथं पण आहे, निघणार ना कॉमन. जे पॉझिटिव्ह आहे 1 अपॉन R2 ते लिहितो इथं. मायनस 1 अपॉन काय लिहिणार मी? R1. काय काय लिहिलं, कसं लिहिलं कळालं? समजलं इथंपर्यंत? ओके, व्हेरी गुड. सो इथंपर्यंतचा पार्ट एकदम इझी होता, लक्षात घ्या. जस्ट वी आर ॲडेड देम अँड वी कॅन राईट द टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू डायपोल ॲट पॉईंट पी. ओके, फक्त आता इथून पुढं कॉम्प्लिकेटेड म्हणण्याचं एवढंच कारण आहे, लक्षात घ्या. तुम्हाला थोडंसं अल्जेब्रा, थोडंसं साईन कॉस टॅनच्या गोष्टी जरा वापराव्या लागतात. कशासाठी? आय वॉन्ट टू राईट व्हॉट आय वॉन्ट टू राईट दिस R1 R2 इन टर्म्स ऑफ R अँड थीटा. मला R1 R2च्या टर्ममध्ये नको आहे हा फॉर्म्युला. आय वॉन्ट दॅट टू राईट इन टर्म्स ऑफ R अँड थीटा. कारण मला तेच माहीत आहे, R1 R2 माहीत नाही. हे R बदलणार आहे, थीटा बदलणार आहे म्हणून. ओके, सो याच्यासाठी मी काय करतो ना, R1 R2 इन टर्म्स ऑफ R अँड थीटा लिहिण्यासाठी दिस लाईन, दिस पोझिशन वेक्टर R जो आहे ना इथून ते तिथंपर्यंत काढलेला, हा याला काहीतरी नाव देऊया ना, O देऊया याला. ओके, याला मी थोडंसं एक्सटेंड करतो, चालेल? अ लिटल बिट आय एक्सटेंड दिस. याला असं एक्सटेंड करतो आणि एक्सटेंड करून काय करतो ना, डिफरंट कलर चॉक नाही येते ना, आहे. ओके, what I will do here, I will just draw a normal. याला M म्हणूया ना. From this Q, I draw a normal on this. Similarly, I will draw a normal from this minus Q like this. Okay, minus QN आणि हा प्लस Q2M असं मी नॉर्मल ड्रॉ करतो, थोडं एक्सटेंड करून. काय केलं समजलं तुम्हाला? समजलं इथंपर्यंतचा पार्ट? व्हॉट आय डीड हिअर?
ओके. आता पुढे काय करणार आहे बघा आपण. व्हॉट वी कॅन डू हिअर. हा जो ट्रायंगल दिसतो तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल, याच्यामध्ये थीटा आहे. ओके. इफ आय टेक कॉस थीटा हिअर, आणि तेवढाच थीटा इकडे पण असणार आहे ना, अपोजिट अँगल असल्यामुळे. सो कॉस थीटा जर मी इथं घेतला तर कॉस थीटा काय देईल हो तुम्हाला. व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा. आता हा तर हायपोटेनियस झाला, बरोबर आहे. ॲडजस्टंट साईड कुठली झाली, ही NO झाली ना. NO इज एन ॲडजस्टंट साईड. NO अपॉन काय येणार, इथून ते इथंपर्यंत. आता इथून ते इथंपर्यंतचं अंतर 2A होतं, 2A. तर इथून ते इथंपर्यंतचं अंतर किती असणार आहे, A असणार ना. ओके. सो आय कॅन राईट हिअर A. बरोबर आहे, बरोबर ना. म्हणजेच हे NOची व्हॅल्यू किती येते बघा, A कॉस थीटा येते. इथंच लिहितो डायग्राममध्ये. NOची व्हॅल्यू जी आहे इथून ते इथंपर्यंत, ही A कॉस थीटा येते. तसंच जर तुम्ही या ट्रायंगलमध्ये बघितला तर OMची व्हॅल्यू पण किती येणार आहे, A कॉस थीटाच येणार आहे. इथं पण कॉस थीटा घेतला बघा, मी लिहितो वाटल्यास. कॉस थीटा घेतला मी. कॉस थीटा इज दिस OM अपॉन A येणार आहे, बरोबर आहे. हा राईट अँगल आहे, याच्या समोरची बाजू ही म्हणजे हायपोटेनियस. सो कॉस थीटा काय असतो माहिती आहे तुम्हाला, ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनियस, बरोबर ना. सो बाय दॅट वे वी कॅन राईट दिस ON अँड OM, दे आर इक्वल अँड दे आर इक्वल टू A कॉस थीटा, A कॉस थीटा असं आलं. ओके. आता ना इथे तुम्ही व्हॉट वी कॅन राईट हिअर, यू हॅव टू यूज कोसाइन रूल टू राईट R1 अँड R2. R1 आणि R2ची व्हॅल्यू कोसाइन रूल यूज करून तुम्हाला घ्यावी लागेल. बट हे तर काय आलं तुम्हाला, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू कशी आली. इथंपर्यंतचा पार्ट सिम्पल होता. हे तुम्ही डायरेक्टली डायग्राममध्ये पण लिहू शकता. ओके. परपेंडिक्युलर घेऊन काय केलं काय नाही असं. आता मग इथे व्हॉट वी कॅन डू हिअर. सपोज आय वॉन्ट टू फाइंड आउट व्हॉट R2 अँड R1 इन टर्म्स ऑफ R. सो काय केलं पाहिजे मला, what I should have to do so that I can find R1 in terms of R. मला काढायचं आहे, तर कसं काढणार. how I can find that. सो इथं हा जो ट्रायंगल दिसतो ना तुम्हाला, हा राईट अँगल ट्रायंगल आहे, बरोबर आहे. राईट अँगल ट्रायंगलमध्ये या काय यूज केलं पाहिजे, व्हॉट वी कॅन डू हिअर. R1 आणि याच्यामध्ये काय रिलेशन आपण लिहू शकतो, R1 आणि याच्यामध्ये. आणि तसंच इथं देखील तुम्हाला सांगायला पाहिजे काय लिहू शकतो रिलेशन आपण. R2 इज इक्वल टू काय लिहू शकतो आणि R1 इज इक्वल टू काय लिहू शकतो, बाय युझिंग कोसाइन रूल. आता मधल्या ज्या स्टेप्स याच्यामध्ये भरपूर साऱ्या दिलेल्या आहेत तुम्हाला. दिस वी कॅन इझिली फाइंड. असं नाही की फाइंड आउट करू शकत नाही. इथं तुम्ही जो नॉर्मल घेतला आहे ह्याच्यात तुम्ही काय घेऊ शकता, ट्रिग्नोमेट्री, पायथागोरस थेरम यूज करू शकता. यू कॅन यूज पायथागोरस थेरम. बाय युझिंग पायथागोरस थेरम काय येणार, R1 स्क्वेअर. ह्या ट्रायंगलमध्ये जर R1 स्क्वेअर इज इक्वल टू दिस साईड स्क्वेअर प्लस दिस साईड स्क्वेअर, बरोबर आहे. पण ही साईड जी आहे ती किती आहे, हे इथून इथंपर्यंत R आहे, R मायनस A कॉस थीटा, R मायनस A कॉस थीटा त्याचा स्क्वेअर. आणि त्याच्यातून परत मग हा हायपोटेनियस. ओके. सो इट विल टेक मोर टाईम. ओके, इट विल टेक मोर टाईम अँड इट बिकम्स लिटल बिट कॉम्प्लिकेटेड. सो याला दुसरी जी गोष्ट आहे, कोसाइन रूल डायरेक्टली यूज करून तुम्ही इथं R2 आणि R1ची व्हॅल्यू लिहू शकता. सो R2 हा बघा Rच्या कम्पॅरेटिव्हली मोठा कोण दिसतो, R2 दिसतो. आणि या Rच्या कम्पॅरेटिव्हली R1 काय दिसतो, लहान दिसतो. याच्यावरून एक गोष्ट तुम्ही काय करायचं, R2 जो आहे तो R प्लस A कॉस थीटा लिहायचं, एवढं असते बाय कोसाइन रूल. बाय कोसाइन रूल. ओके. सो इथं हे तुम्ही डायरेक्टली शॉर्टकट लिहिला तरी चालतंय. दिस यू कॅन राईट डायरेक्टली ऑल्सो. ओके. बुकमध्ये बऱ्याचशा गोष्टी इतर दिलेल्या आहेत, बट यू कॅन follow this shortcut by cosine rule. R2 is R plus A cos theta and R1 is R minus A cos theta. Okay, R1 is R minus A cos theta. एवढा फरक असतो. शॉर्ट डायपोल असेल ना
तर हे तुम्ही अप्रॉक्सिमेटली लिहू शकता. ओके, इथून ते इथंपर्यंतचं अंतर आणि इथून ते इथंपर्यंतचं अंतर ए कॉस थिटा एवढाच फरक असतो त्याच्यामध्ये. सो वी कॅन राईट लाईक दिस. आता या व्हॅल्यूजना दिस व्हॅल्यूज यू कॅन पुट ओव्हर देअर. These values you can put over there. So what we get, you see, this electric potential at point P is equal to Q upon 4 pi epsilon naught in bracket 1 upon R2 जे आहे तिथं 1 upon काय लिहिणार मी, R plus A cos theta minus this is 1 upon R minus A cos theta, and this we have to simplify. So Q upon 4 pi epsilon naught as it is in bracket एक क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. सो R मायनस ए कॉस थिटा हे इकडे गेलं तर काय होणार, मायनस आर मायनस ए कॉस थिटा, बरोबर ना. आपण हे ए प्लस बी ए मायनस बी गत आहे, म्हणजे काय होणार आर स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. ओके, मधल्या बऱ्याचशा स्टेप मी इथं स्किप केलेल्या आहेत, लक्षात घ्या. तुमच्या बुकमध्ये जवळपास एक पेज आहे, त्या स्किप करून तुम्ही डायरेक्टली बाय कोसाइन रूल हे दोन लिहून व्हॅल्यूज पुट करू शकता. मग आता याच्यात काय कॅन्सल होणार, हे बरोबर आहे ना, क्रॉस मल्टिप्लिकेशन आलं लक्षात. सो याच्यात काय कॅन्सल होते बघा, हे प्लस आर मायनस आर गेलं. ओके, म्हणजे काय राहिलं हो, व्ही पी इज इक्वल टू बघा क्यू अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट मायनस मायनस इथं मायनस लिहितो 2a कॉस थिटा ना, ए कॉस थिटा इज 2a कॉस थिटा, बरोबर आहे. त्याचं मायनस साईन पुढं लिहिलं मी, आणि हे आहे तसं, आणि खाली काय येतं हे आर स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा, बरोबर आहे. काय काय लिहिलं कळालं. सो दिस मच. नाव पोटेन्शियल ॲट पॉईंट पी इज इक्वल टू, आता बघा क्यू इंटू 2a म्हणजे काय असतंय, आत्ताच डिफाईन केलेलं आपण. क्यू इंटू 2a म्हणजे पी, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, आत्ताच डिफाईन केलेलं ना. सो काय ते याच्यासाठी मी काय लिहू शकतो, मायनस बघा कसं लिहिणार मी, 1/4 पाय इप्सिलॉन नॉट आहे तसं लिहितो, पी कॉस थिटा लिहितो इथे, डिवायडेड बाय आर स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. अँड दिस इज द जनरल रिलेशन. This is the general relation to find the electric potential at point P. This is the general relation that you can use to find the electric potential at point P. हे जनरल रिलेशन आहे टू फाइंड द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉईंट P. ओके, आता थोडंसं इथेच मी याच्या स्पेशल केसेस सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे. स्पेशल केसमध्ये पहिली केस काय घेऊया आपण, सपोज थीटा जर 0 डिग्री असेल. स्पेशल केसमध्ये मी काय घेतलं बघा, इफ थीटा इज 0 डिग्री, थीटा इज 0 डिग्री इट मीन्स वॉट, हा जो पॉईंट P आहे इफ इट इज ऑन डायपोल ॲक्सिस, कधी 0 असणार, इफ P is on dipole axis. समजते का बघा, याचा अर्थ काय, पॉईंट P इथं नसून तो इथं कुठेतरी आहे, सपोज पॉईंट P समजला, तो ॲक्सिसवर आहे, म्हणजे त्याने ॲक्सिसशी केलेला अँगल काय असणार, 0 डिग्री असणार. मग तो 0 असेल तर कॉस 0 म्हणजे आपल्याला माहिती आहे 1 आहे, कॉस 0 1. मग ते जर तिथं पुट केलं तर काय आहे, बघा पुट केलं तर काय आहे, सिम्प्लिफाय केलं तर पोटेन्शियल ॲट पॉईंट P इज इक्वल टू P राहणार फक्त वर, हे मायनस P जे आहे ते अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट, आणि हे काय होणार आर स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, बरोबर आहे, कारण कॉस 0 1 आहे. सो तिथं 1 आलं, खाली पण कॉस स्क्वेअर थीटा पण काय येणार 1, म्हणजे राहिलं आर स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. आता तुमच्या बुकमध्ये बघितलं तर एचा उल्लेख नाही आहे सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये. का नाही आहे माहीत आहे एचा उल्लेख तिथे, कारण देअर वी आर कन्सिडर दॅट दिस डायपोल इज व्हेरी शॉर्ट, स्मॉल डायपोल, शॉर्ट डायपोल. डायपोल मोमेंट कोणासाठी काढलं आपण, शॉर्ट डायपोल असेल. शॉर्ट डायपोल याचा अर्थ काय, हे दोन्ही खूप जवळजवळ आहेत चार्ज. शॉर्ट डायपोल म्हणजे काय, हे दोन्ही चार्ज एकदम जवळजवळ आहेत. जवळजवळ दोन चार्ज आहेत म्हणजे काय, कम्पेअर्ड टू आर. ओके, दिस ए इज व्हेरी व्हेरी स्मॉल कम्पेअर्ड टू आर. ज्या पॉईंटला आपण काढणार आहे ना इलेक्ट्रिक पोटेन्शियल
म्हणजे इथून इथंपर्यंत जे अंतर आहे हे अंतर खूप जास्त आहे या दोघांच्या मधल्यापेक्षा. डायग्राममध्ये हे आपण काढले भलं मोठं म्हणजे समजण्यासाठी, परंतु डायपोल्स आर जनरली व्हेरी स्मॉल. चार्जेस एकमेकाच्या खूप जवळजवळ आहेत आणि हे दोन चार्ज एवढे जवळ आहेत आणि ह्यांच्यामुळे इथं काढायचं आहे मला पोटेन्शियल, तर यांच्या दोघांच्यातल्या अंतरापेक्षा हे अंतर खूप जास्त आहे. आता जर एखादी व्हॅल्यू खूप लहान आहे ना त्याचा स्क्वेअर घेतला, म्हणजे उदाहरणार्थ सपोज तुम्ही 0.1चा स्क्वेअर घेतला तर ते 0.01 येते, लक्षात घ्या, म्हणजे आणखीन जरा कमी येते. सो इट इज निग्लिजिबल. यू कॅन डू वॉट, यू कॅन निग्लेक्ट दिस टर्म. आणि ते जर निग्लेक्ट केलं हे म्हणजे शॉर्ट डायपोल म्हटलं ए जर निग्लेक्ट केलं तर मग पोटेन्शियल ॲट पॉईंट पी इज इक्वल टू काय येते बघा, -p 4πε0 r स्क्वेअर. कळलं? p/4πε0 काय येते, r स्क्वेअर. कळलं? सो ते रिलेशन तुम्हाला तिथं दिलेलं आहे शॉर्ट डायपोलसाठी, p cos θ/4πε0 r स्क्वेअर असं घेतलेलं आहे तिथं. ओके, सो जनरल रिलेशन तुम्ही लिहू शकता हे. आणि इथं जर तुम्ही इथं वर आणि खाली जर तुम्ही r न मल्टिप्लाय केला तर हे काय होते, हा वेक्टर आहे, पोझिशन वेक्टर r वेक्टर आहे, परंतु या दोघांचं प्रोडक्ट डॉट प्रोडक्ट हे स्केलर आहे. सो r न मल्टिप्लाय केलं तर खाली पण केलं पाहिजे ना, वर केलं तर खाली पण. मग एक रिलेशन तसं पण दिलं आहे बघा तुम्हाला, 1/4πε0 वेक्टर p डॉट वेक्टर r डिवायडेड बाय 4πε0 r क्यूब. ओके, r क्यूब असं पण दिलेलं आहे. सो दिज आर वॉट वी हॅव द व्हेरियस वेज. सो मधल्या बऱ्याचशा स्किप केल्या कशा कळलं तर हे जर लक्षात असेल तर येणार तुम्हाला. इथंपर्यंत लिहिणं सोपं आहे, मग त्याच्या पुढचे जर तुम्ही कॅल्क्युलेशन बुकमध्ये बघितला तर तिथं ट्रिग्नॉमेट्री यूज करून सगळं सिम्प्लिफाय केलेलं बरंचसं आहे. तो पार्ट स्किप करू शकता तुम्ही, यू कॅन स्किप इट अँड डायरेक्टली तुम्ही म्हणू शकता बाय युझिंग कोसाइन रूल वी कॅन राईट r1 इज दिस, r2 इज दिस. कोण मोठा आहे बघायचं मात्र डायग्राममध्ये, म्हणजे ही डायग्राम p इकडं न काढता इकडं काढला असेल तुम्ही तर हे मोठं होणार आणि हे लहान होणार. ओके, सो आपण डायग्राम कशी काढतो ते पण महत्त्वाचं आहे. सो यू हॅव टू रिमेंबर दिस रिलेशन, दिस इज जनरल रिलेशन. हे लक्षात असेल तर तुम्ही कधी पण पोटेन्शियल ॲट एनी पॉईंट काढू शकता. दॅट इज द जनरल रिलेशन. समजला इथंपर्यंतचा पार्ट. देन वी हॅव इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ड्यू टू सिस्टीम ऑफ चार्जेस. सिस्टीम ऑफ चार्जेस म्हणजे काय, आता बघा सुरुवातीला आपण एकच पॉईंट चार्ज घेतला होता, त्याच्यामुळे इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती आहे बघितलं. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, डायपोल दोन चार्जमुळं किती आहे ते बघितलं. आता जर सपोज दोनपेक्षा अनेक सारे चार्जेस आहेत, इफ यू हॅव सपोज नंबर ऑफ चार्जेस, इफ यू हॅव देअर लेट्स से नंबर ऑफ चार्जेस, अनेक सारे चार्जेस आहेत, सो त्याच्यामुळे इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती असेल. म्हणजे सपोज इथं चार्ज Q1 आहे, Q2 आहे, Q3 आहे, Q4 आहे, इथं Q5 आहे. ओके, आणि यांच्यामधलं एक अंतर आपण म्हणूया R1 आहे, याचं R2 आहे, याचं R3 आहे, याचं R4 आहे, आणि हा टेस्ट चार्ज आहे म्हणूया, याला कॅपिटल Q म्हणूया. ओके, काय म्हणायचं समजतं का बघा. सो या चार्जमुळं इथं इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती आहे त्याला आपण V1 म्हणूया. Q1मुळं इथं असणारी इलेक्ट्रिक पोटेन्शियल V1, Q2मुळं इथं असणारी इलेक्ट्रिक पोटेन्शियल V2 म्हणूया, Q3मुळं इथं असणारी इलेक्ट्रिक पोटेन्शियल V3 म्हणूया, Q4मुळं इथं असणारी इलेक्ट्रिक पोटेन्शियल V4 म्हणूया. ओके, आणि मग तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू फाइंड टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉईंट Q. सो इफ यू वॉन्ट टू फाइंड आउट टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉईंट Q, टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉईंट Q, तर मगाशी जसं सांगितलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल ही कसली क्वांटिटी आहे, स्केलर. म्हणजे तुम्हाला फक्त काय करावं लागणार आहे, या सगळ्यांचं ॲडिशन, ह्या सगळ्यांचं ॲडिशन केला की तुम्हाला टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल मिळणार. ओके, मग आता V1 या पॉईंटला किती असणार, जर R1 इतकं डिस्टन्स असेल तर सांगा बघू. Q1मुळे या पॉईंटला इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती असणार, या P पॉईंटला, Q पॉईंट P पॉईंट काही म्हणा, या पॉईंटला किती असणार, Q1 जो आहे तो Q1 अपॉन काय लिहिणार, 4πε0 R1 लिहिणार. बरोबर आहे. Q2मुळे किती असणार, Q2 अपॉन 4πε0 R2 लिहिणार, Q3 अपॉन तसंच 4πε0 R3, तसंच Q4 अपॉन 4πε0
R4. या सगळ्यांची बेरीज घेतली तर हे 1/4πε0 काय येणार, बाहेर कॉमन येणार. ब्रॅकेटमध्ये कोण राहणार, Q1/R1 प्लस Q2/R2 प्लस Q3/R3. दॅट्स ऑल. सो दॅट इज वॉट वी हॅव टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल. सिम्पल आहे ना. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल खूप सोपं आहे, लक्षात घ्या. कारण का ती व्हेक्टर क्वांटिटी नाही आहे, ती स्केलर आहे. त्यामुळे त्याचं सम करणं, बेरीज करणं वगैरे सिम्पल आहे. डायरेक्शनचा विचार करायची गरज नाही आहे. दॅट्स वाय इट इज इझियर कम्पेअर्ड टू इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड म्हटलं की तिथं डायरेक्शन पण कन्सिडर करावी लागते. इथं तसं काही कन्सिडर करायची गरज नाही तुम्हाला. समजलं. यांची ॲडिशन केलं तर काय होतं आहे, सगळ्यातून 1/4πε0 कॉमन निघतं आहे. सो ब्रॅकेटमध्ये काय राहतं आहे, Q1/R1 प्लस Q2/R2 प्लस Q3/R3 प्लस अँड सो ऑन, जर n नंबर ऑफ चार्जेस असतील तर. सो याला काय म्हणायचं, टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू सिस्टीम ऑफ चार्जेस इफ देर आर नंबर ऑफ चार्जेस. आता याच्यावर क्वेश्चन कसे विचारतात हे सांगतो तुम्हाला. याच्यावर क्वेश्चन कसे विचारतात, इट मे बी प्रोव्हाइडेड टू यू हिअर देअर वी हॅव Q1 Q2 Q3 मायनस Q4 असं काहीतरी देतील असे. ओके. तर यांच्यामुळे या पॉईंट Pला इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती आहे काढा म्हणतील. समजतंय. यू मे तुम्हाला क्वेश्चनमध्ये असं विचारलं जाईल की एक स्क्वेअर आहे, स्क्वेअरच्या 4 पॉईंटला 4 चार्जेस दाखवल्याप्रमाणे आहेत, तर सेंटरला इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढा. सो याच्यामुळे किती आहे, याच्या सगळ्यांची बेरीज करायचं, जे येईल तो उत्तर. समजतंय. ओके. कसं करायचं आहे, काय करायचं आहे. सो लाईक दिस अनेक क्वेश्चन विचारतात. सो तिथं जास्त गडबडून जायचं नाही, खूप अवघड आहे असं समजून जायचं नाही. जे आपल्याला माहीत आहे ते युटिलाइज तिथं यूज करायचं. किंवा सपोज तुम्हाला असे चार्जेस दिले, एक सपोज चार्ज Q इथं आहे, एक 2Q इथं आहे आणि एक 3Q इथं आहे. ओके. हे सेंटरला आहे सपोज. इकडून इकडं डिस्टन्स A इतका आहे, इकडून याचं डिस्टन्स 2A इतका आहे, किंवा हे पण A इतकंच आहे म्हणूया. तर या तिघांच्यामुळे या पॉईंटला किती इलेक्ट्रिक पोटेन्शियल असेल असं विचारलं जाऊ शकते तुम्हाला. व्हॉट इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट दिस पॉईंट ड्यू टू दिस सिस्टीम ऑफ चार्जेस विचारलं जाऊ शकतं आहे. सो सिम्पली तुम्ही हे फॉर्म्युला यूज करायचं तिथं. ओके. सो असे काही प्रॉब्लेम्स तुम्ही सोडवा. म्हणजे हे पर्टिक्युलरली कुठे विचारतात, JEE नीटमध्ये विचारतात. नीटमध्ये पण नाही, JEEमध्ये. ओके. परंतु ते सोडवण्यासाठी तुम्हाला असे प्रॅक्टिस केले पाहिजेत असे प्रॉब्लेम्स. आपल्याकडे वेळ इतका नाही आहे बिकॉज वी आर नीड टू फिनिश हाफ पोर्शन 8 टॉपिक्स इन अप टू 15th फेब्रुवारी. बरोबर आहे ना. मार्चमध्ये एक्झाम म्हणजे 15 तारखेपर्यंत संपलं पाहिजे. नाहीतर आपण मग हे सगळे असे प्रॉब्लेम, म्हणजे हा टॉपिक आहे प्रॉब्लेम घ्यायलाच तुम्हाला ओके जवळपास 6-7 लेक्चर लागले असते. असून दे. एनिवे ॲटलिस्ट थेअरी तरी तुमची व्यवस्थित कंप्लीट झाली तरी इनफ आहे. थेअरी आणि सॉल्ड एक्झाम्पल्स, अनसॉल्ड एक्झाम्पल्स घेतले तरी इनफ आहे. देन वी हॅव नेक्स्ट पॉईंट दॅट इज इक्वी पोटेन्शियल सरफेस. नावातच अर्थ लक्षात घ्या, इक्वी पोटेन्शियल. सो इक्वी म्हणजे काय, इक्वल पोटेन्शियल असणारे सरफेसेस. आता हे कुठे असणार आहेत, कुठे असणार आहेत. सपोज आता एक चार्ज Q आहे तुमच्याकडे, हा एक पॉईंट चार्ज आहे सपोज, हा Q. ओके. हा काढतो मी असा, हा एक पॉईंट चार्ज Q आहे, राईट. याच्यापासून R इतक्या डिस्टन्सवर मी जर काय काढला, एक असा स्पेरिकल भाग काढला, स्पिअर काढला, सपोज स्पेअर काढला R इतक्या डिस्टन्सवर. सो या Qमुळं R इतक्या डिस्टन्सवर किती असतो इलेक्ट्रिक पोटेन्शियल, Q/4πε0R. बरोबर आहे, बाय रिलेशन. आत्ताच आपण Vचं रिलेशन बघितलं ना. ओके. आता मग याच्यापासून मी इथं जरी घेतलं तर इथं पण किती असणार आहे पोटेन्शियल, एवढंच असणार आहे ना. इथं जेवढं आहे तेवढंच असणार ना. Q तोच आहे, चार्ज आतला तोच आहे, बरोबर आहे. R डिस्टन्स तेच आहे, बाकी 4πε0 तर कॉन्स्टंट आहे. म्हणजे पॉईंट तुम्ही इथं घ्या, इथं घ्या, इथं घ्या, कुठेही घ्या, या सरफेसवर, या सर्व सरफेसच्या पॉईंटवर इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढलं तर ते काय असणार आहे, सेमच असणार आहे. मग या सरफेसला मी म्हणू शकतो ना इक्वी पोटेन्शियल सरफेस. आय कॅन कॉल दिस ॲज इक्वी पोटेन्शियल सरफेस, राईट. मग आता इथं एक महत्त्वाची गोष्ट ॲज अ MCQ विचारतात, ती लक्षात ठेवा. काय, वर्क डन टू मूव अ चार्ज फ्रॉम A to B ऑन इक्विपोटेन्शियल सरफेस इज. प्रश्न कळाला का बघा मला, प्रश्न कळाला का बघा तुम्हाला.
काय सांगितलं मी, वर्क डन टू ब्रॉट अ चार्ज फ्रॉम ए टू बी ऑन इक्विपोटेन्शियल सरफेस. तर हे वर्क डन किती असणार. वर्क डन कसं काढतो आपण, आत्ताच थोड्या वेळापूर्वी बघितलं. वर्क डन म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज क्यू, बरोबर आहे. सो इथे एक चार्ज क्यू आहे, राईट. आता पोटेन्शियल डिफरन्स इंटू क्यू म्हणजे वर्क डन, राईट. सो एच्या ठिकाणचं पोटेन्शियल आणि बीच्या ठिकाणचं पोटेन्शियल या दोघांची तुम्ही काय घेणार, डिफरन्स घेणार ना, इंटू त्याला क्यू करणार. आता एच्या ठिकाणी आणि बीच्या ठिकाणी पोटेन्शियल काय आहे सरफेसवर, सेम आहे, ॲज दे आर ऑन इक्विपोटेन्शियल सरफेस. अशा सरफेसवर आहेत की जिथं पोटेन्शियल सेम आहे, म्हणजे ह्या दोघांच्यातला डिफरन्स काय येणार, 0. सो 0 इंटू एनिथिंग इज 0, म्हणजे वर्क डन काय होणार, 0. सो हा प्रश्न विचारतात, वर्क डन ओके टू मूव्ह अ चार्ज फ्रॉम ए टू बी ऑन इक्विपोटेन्शियल सरफेस. तुम्हाला डायग्राम दिली जाईल किंवा असं काहीतरी दिलं जाईल. सो लक्षात ठेवायचं, वर्क डन हे काय असतं, 0 असतं, ओके. परंतु सपोज इथं एक सरफेस घेतला मी, याच्यापासून कॅपिटल आर म्हणूया याला, आर इतक्या अंतरावर. सो इथं हे इक्विपोटेन्शियल आहे, इथं हे इक्विपोटेन्शियल आहे, समजतंय. मग आता जर सपोज एखादा चार्ज तुमचा इथं आहे, ए पॉईंट इथं आहे आणि इथं आहे चार्ज, इथून त्याला इथं आणायचं आहे बी पॉईंटला, मग वर्क डन किती करावं लागेल, हाऊ मच वर्क डन दॅट इज रिक्वायर्ड इन दिस केस, हे जर तुम्हाला काढायचं आहे तर काय करणार, परत तुम्ही हाच फॉर्म्युला घेणार, सेम रिलेशन यू कॅन टेक. परंतु इथं परत सॉल्व कसं करणार बघा, व्ही ए म्हणजे काय लिहिणार तुम्ही, क्यू अपॉन 4 एप्सिलॉन नॉट आर लिहिणार, याचं डिस्टन्स, मायनस क्यू अपॉन इथं काय लिहिणार 4 एप्सिलॉन नॉट स्मॉल आर, याचं डिस्टन्स या सरफेसचं, आणि इंटू त्याला तुम्ही काय करणार पुढं जो काय असेल तो चार्ज क्यू, ओके. सपोज हे प्लस क्यू आहे, याला प्लस क्यू असं कॅपिटल क्यू घ्या, असं घ्या, आणि हे मग सोडवायला लागणार तुम्हाला. कालं हे सोडवून जे येईल ते उत्तर, म्हणजे याच्यात तुम्ही क्यू अपॉन 4 एप्सिलॉन नॉट बाजूला काढू शकता, क्यूनं मल्टिप्लाय करू शकता. सो 1 अपॉन आर मायनस 1 अपॉन स्मॉल आर, ओके. सो ते तुम्ही लिहू शकता, आर मायनस आर अपॉन आर आर. सो हे ए बीच्या टर्ममध्ये देतात बघा, हे ॲज अ MCQ ए बीच्या टर्ममध्ये देतात, हे तुम्हाला लक्षात पाहिजे. मग असं JEEला वगैरे कसं विचारतात, हे असं 2 इक्विपोटेन्शियल आहेत ना, हे काही वेळा तुम्हाला सिलेंडर देतात, असे 2 सिलेंड्रिकल सरफेस असे. सो इथं चार्जेस आहेत, सपोज कंटिन्युअसली एकसारखे चार्जेस आहेत. सो याच्यामुळं ए इतक्या रेडियसच्या सिलेंडरवरचा चार्ज आणि बी इतक्या रेडियसच्या सिलेंडरवरचा असणारा पॉईंट, इथून त्याला इथं आणायचा आहे. सो किती वर्क डन लागेल, हाऊ मच वर्क देअर इट इज नीडेड, ओके, फाइंड दॅट वगैरे असे क्वेश्चन विचारतात. सो त्यावेळी तुम्हाला असे फॉर्म्युले यूज करून सोडवावं लागेल. सो थोडंसं तुम्ही ते बघून घ्या. सो बेसिकली तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, जास्त काही नाही, फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, इक्विपोटेन्शियल सरफेस म्हणजे द सरफेस वेअर दी पोटेन्शियल इज सेम, पोटेन्शियल ॲट एनी पॉईंट ऑन दॅट सरफेस इज सेम. स्पेरिकल चार्ज असेल तर स्पियर जे काढतो तिथं स्पेरिकल सरफेसवर काय असतो, सेम असतो. जर सपोज तुमचं काय असेल ना, एखादं अशी वस्तू आहे, सपोज प्लेन चार्ज अशी लिनियर ऑब्जेक्ट आहे, हा लिनियर ऑब्जेक्ट आहे. सो याच्यामुळे या ठिकाणी या पॉईंटला पोटेन्शियल जे असेल V1 किंवा या पॉईंटला V2, सो याच्यावरच्या प्रत्येक पॉईंटला काय असणार आहे, पोटेन्शियल सेम असणार आहे. सो हा इक्विपोटेन्शियल सरफेस झाला. काही वेळा ॲज अ MCQ कसं विचारतात माहीत आहे, हा तुमचा डायपोल आहे, बरोबर आहे, हा डायपोल आहे ना, 2 इक्वल आणि अपोजिट चार्ज आहेत, ओके. सो याचा इक्विपोटेन्शियल सरफेस कुठे येणार सांगू शकाल, हे एक सिम्पल क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. वेअर विल बी द इक्विपोटेन्शियल सरफेस ऑफ दिस, प्लस क्यू मायनस क्यूचं इक्विपोटेन्शियल सरफेस कुठे येणार सांगा बघू, डायपोलचा कुठे येणार, इक्विपोटेन्शियल पॉईंट सांगा. हा एवढा पॉईंट बघूया आणि थांबूया. कुठे येणार इक्विपोटेन्शियल पॉईंट किंवा सरफेस, बघा ना, प्लस क्यूमुळं इथं जो असणार आहे हे सेंटरला, तो किती असणार आहे, क्यू अपॉन 4 एप्सिलॉन नॉट ए, इथून इथंपर्यंत अंतर ए, बरोबर आहे, राईट. मायनस क्यूमुळे इथे किती असणार आहे, मायनस क्यू अपॉन 4 एप्सिलॉन नॉट ए, बरोबर आहे. मग ह्या दोघांची तुम्ही इथं बेरीज करणार ना, बेरीज केली तर इथं किती येणार पोटेन्शियल, टोटल पोटेन्शियल सेंटरला 0, कारण हे प्लस आहे हे मायनस आहे, 0 येणार.
मग आता असंच जर पॉईंट मी इथं वर ह्या प्लेनवर घेतलं, ह्या प्लेनमध्ये कुठंही पॉईंट घेतला, इथं घेतला, इथं घेतला, इथं घेतला, इथं घेतला, मग अशी मी सांगायचं राहिलं तुम्हाला, काय सांगायचं राहिलं, व्ही इज इक्वल टू जे लिहिलं ना आपण मायनस पी कॉस थीटा अपॉन 4πε0 काय लिहिलं आर स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा, जनरल रिलेशन लिहिलं ना. मी एक स्पेशल केस कुठली सांगितली, ऑन द ॲक्सिस सांगितलं तुम्हाला, पण ऑन इक्वेटर सांगितलं नाही. ऑन इक्वेटर म्हणजे कुठं माहीत आहे, या डायपोलला नॉर्मल असणारा हा जो आहे याला इक्वेटर म्हणायचं, त्याचा इक्वेटर. मग इथं जर तुम्ही कोणताही पॉईंट घेतला तर अँगल किती होणार 90, डायपोल ॲक्सिसची अँगल किती होणार त्याचा 90. इथं 90 घेतलं तर काय येणार 0. म्हणजे या लक्षात घ्या, या इक्वेटोरियल प्लेन जो आहे ना त्या डायपोलचा, इथं कुठेही पॉईंट घेतला तर तिथं तुमचं पोटेन्शियल काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे हा सरफेस मी इक्विपोटेन्शियल म्हणू शकतो ना, इथं 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 सगळीकडे पोटेन्शियल सेम आहे आणि ते किती आहे 0 आहे. सो त्याला मी इक्विपोटेन्शियल म्हणू शकतो ना, समजलं. ओके, सो असे क्वेश्चन्स तुम्हाला विचारू शकतात. इक्विपोटेन्शियल सरफेस ऑफ डायपोल इज, डायपोलचा इक्विपोटेन्शियल कुठे येतो विचारलं जाऊ शकतो. ठीक आहे. सो इथंपर्यंतचा पार्ट बराचसा आपण कवर केलेला आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा. ठीक आहे. सो पोटेन्शियल ड्यू टू 2 पॉईंट आणि सिस्टीम ऑफ पॉईंट्स हे उद्या बघूया, आणि मग डायपोल मोमेंट एक आहे तो पॉईंट बघूया, त्याच्यानंतरनं मग पोलरायझेशन. ओके.